तयाच्या चिंतने निरसील संकट कराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुडी वाचे स्मरे राम धरी हाती नेव अहरणीचे तयाच्या चिंतने निरसील संकट कराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी पुळेची पुनित भावेगाचा गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसील संकट कराल दुर्घट भव सिंधू विठ्ठल नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसील संकट कराल दुर्घट भव सिंधू भगवंताच्या सेवेकरिता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु देहूचे साधू श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट उपदेश प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. आपल्या या गावात भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने ग्रामस्थांच्या सहकार्याने परमपूज्य गुरु महोदय अभि कृष्णाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आयोजित असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील पहिल्याच दिवसाची सेवा माझ्याकडे सोपवण्यात आलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ईश्वराच्या चरणारविंदी आपण ही सेवा समर्पित करणार आहोत. विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आपण कीर्तनाच्या मोठ्या अपेक्षेनं लांबून आणि तसेच या गावातील सुद्धा भाविक जण उपस्थित झाल्यात आनंदाची गोष्ट आहे. पण आपण भजन करीत नाही ही जरा खेदाची गोष्ट आहे. त्या प्रत्येकाने हाताने टाळी वाजवा आणि तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल विठ्ठल. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा नेहमी येणाऱ्यांकरता सांगण्याची आवश्यकता नाही पण आजच येणाऱ्यांकरता सांगणं आवश्यक आहे. कीर्तनाचे काही नियम असतात. पहिला नियम आहे कीर्तनातून कोणी उठू नये. दुसरा नियम आहे कीर्तनात कोणी बोलू नये. नियम तरी अगोदर ऐकून घ्या बाई म्हणजे मग कसं वागायचं ते 2 तास करेल आपल्याला. कीर्तनातला पहिला नियम आहे कीर्तनातून कोणी उठू नये. दुसरा नियम आहे कीर्तनात आपसामध्ये एकमेकाशी कोणी बोलू नये. तिसरा नियम आहे कीर्तनात कोणी विडी ओढू नये तसंच तंबाखू खाऊ नये. चौथा नियम आहे कीर्तनात कोणी झोपू नये. आणि 5वा नियम आहे हाताने टाळी वाजवल्याशिवाय तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हटल्याशिवाय गप्प बसू नये. हे 5 नियम कीर्तनाचे असतात. आपल्या सर्वांना मान्य आहेत का? हे नियम जर कोणाला मान्य नसतील तर कृपया त्याने आताच उठून झोपलेलं बरं. इथे कोणी मगाशी उठलं होतं कोणी मुलं बाळ वगैरे कोणाला उठायचं असेल तर कृपया आताच उठा. कीर्तनात उठू नका. नंतर उठायचं असेल तर आताच उठा. अर्धा मिनिट परवानगी तुम्हाला. तुम्ही जर म्हणत असाल आमना तुमनं तर ते चालणार नाही. प्रतिकूलता आहे म्हणजे लाईन नाही. ती आपल्या हातची गोष्ट नाही म्हणून तिच्यावर रागावण्याची नृत्याची काही गरज. पण जे आपल्या हातचं आहे ती कीर्तनात टाळी वाजवणे गडबड न करणे हे आपल्या हातची गोष्ट आहे की नाही. म्हणजे आपल्या हातचं आहे ते करा. जे हातचं नाही त्याच्याकरता छेद करू नका. विठ्ठल विठ्ठल म्हणा टाळी वाजवा आणि म्हणा सगळे परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामे सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाच रूप कलावध्ये धरार्थावतारं कलांकांकते ज्योधिका मोदी वक्त्रं खलालेशवादा पनोदार दक्षिणं समाधी समृतीं भजे ज्ञानदेवं दयाचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण हे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे श्री नमस्कार आता सारासार विचार करा. उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे अभंगाचे महत्वाचा आणि परिचयाचा पण आहे. या अभंगातून तुकोबारा नरदेहाला आलेल्या सर्व मानवांना सारासाराचा विचार करण्याकरता आग्रह करता येते. विचार केल्यानंतर विचार करून तो आचार कसा करावा त्याच्या आचाराची कल्पना सांगतायत नामधरा कंठी विठोबाचे.
अर्थात विठोबाचं नाम कंठात धारण करून सारा आकाराचा विचार जर तुम्ही कराल तर त्याच्या चिंतनाने तुम्ही दुर्गत असणारा भवसमुद्र तरुण जाल. नव्हे नव्हे मानवा, जन्मामध्ये येऊन नरदेहाला येऊन कुळामध्ये जन्माला येऊन विठ्ठल परमात्म्याचं नाम चिंतन करण्याचा हरनिशी नियम धारण कर. ते जर धारण तू त्या नियमाचं धारण केलं तर काय होईल? तुझाचा उद्धार निसंशयपणे होईल, पण कोटी कुळाचा उद्धार होईल असा या सर्व अभंगातला विचार आहे. विठ्ठल आता याचे बारीक सारीक मुद्दे, जसं भगवान परमात्मा आपल्या बुद्धी देईल तसं करूया. मुळात 10-20 झालेत, म्हणजे 40 मिनिटं उरलेत आहे की नाही. आपल्या नियोजित वेळातले सुद्धा 40 मिनिटं बाकी आहेत. आता त्या तेवढ्यात तेवढं जसं जसं जमेल तसं त्याच्या पद्धतीने आपण करू. मात्र शांत चित्ताने बसा, इतकं सहकार्य आपण करा. या अभंगातून तुकोबाराय सार आणि असार या दोन्हीचा विचार, सार अधिक असार बरोबर सारासार असा त्याचा अर्थ होतो. म्हणून सार असाराचा विचार तुकोबाराय करायला सांगतायत. विचार करायला सांगतायत ते कोण? विचार करायला सांगतात ते कोणाला आणि विचार करायला सांगतात ते कोणता किंवा कशाचा. म्हणजे विचाराचा विषय काय, विचार सांगणारे उपदेशक कोण आणि ज्याला सांगायचं तो अधिकारी कोण. विठ्ठल विठ्ठल. शास्त्रामध्ये अधिकारी, प्रयोजन, संबंध आणि विषय याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. ग्रंथ म्हटलं की एखादा अभंग म्हटला की त्याच्यात अनुबंध चतुष्टय असतो. म्हणजे ते अधिकारी कोण आहे, त्यातल्या त्या सांगणारे कोण आहेत, त्यातल्या त्या सांगण्याचा संबंध काय आणि याचं प्रयोजन काय, कशाकरता सांगितलंय हे, तर त्याचा विचार आपण थोडक्यात करणार आहोत. मुळात पहिला प्रश्न, विचार करायला सांगितला तो कोणाला? माणसाला. विचार करायला सांगतायत ते कोण? जगद्गुरु तुकोबाराय. अगोदर करून नंतर सांगितलंय त्यांनी. कशाचा करायला सांगतायत? खाण्याचा, झोपण्याचा, संसार करण्याचा नव्हे, सार असाराचा. कशामुळे सांगतायत? त्याचं प्रयोजन काय? तर दुर्घट संसारातून तरुण जाणं, अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि त्यातल्या त्या कोटी कुळे पुनीत ही इष्ट प्राप्ती. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सुख प्राप्ती करता आणि दुःख निवृत्ती करता शास्त्रात आलेले एकंदरीत एकमेव उपाय तुकोबाराय सामान्य रीतीनं सोप्या भाषेत सर्वांच्या समोर मांडतायत, प्रगट करतायत, उघडकीला आणून देत आहेत. आता विचार त्याच्यात महत्वाचा आहे. माणसाला काय विचार करायला सांगतायत, अन्य प्राण्यांना का सांगत नाहीत? दुसरी गोष्ट, विचार करण्याची जरूरत तरी माणसाला काय, गरज काय, विचार केलाच पाहिजे का माणसाने, विचार करण्याची पाळी केव्हा येते? सुंदर विचार आहे. त्याच्यातला थोडासा विचार मी दाभाडीच्या कीर्तनात केला होता. येऊन नरदे हा विचारावे सार, त्याच्यातला थोडा विचार अजूनही पुन्हा आपण थोडासा करूया. याच्यातला विचार असा आहे, पहिली गोष्ट ही समजून घ्या आपण प्रत्येकाने, विचार करण्याची पाळी केव्हा माणसाला येते. म्हणून ते व्यवहारातलं उदाहरण डोळ्यापुढे ठेवलं की झटकन आपल्या लक्षात येईल. एखादा मनुष्य एखाद्या गावाला निघाला, गाव अपरिचयाचं आहे पण जाणं जरूर आहे. मग त्या गावाला जाणारा मनुष्य एखाद्याला विचारतो का, हो या गावचा रस्ता कोणता आहे? त्यांनी सांगितलं हा रस्ता आहे, या रस्त्याने तुम्ही डोळे झाकून जा. डोळे झाकून याचा शब्दार्थ घ्यायचा नाही, लाक्षणिक अर्थ घ्यायचा आहे. डोळे झाकून म्हणजे निर्धास्तपणे जा. आता डोळे झाकून म्हणजे प्रत्यक्ष डोळे झाकून जा असं त्याचा अर्थ नाही. तर तुम्ही निर्धास्तपणे या रस्त्याने जा म्हणजे तुम्ही निश्चितपणे त्या गावाला जाल. मग तो मनुष्य त्या रस्त्याने निघाला. कुठपर्यंत? कसा? एकच, इकडे लक्ष ठेवा, एकच रस्ता जोपर्यंत होता तोपर्यंत तो त्या रस्त्याने निर्धास्तपणे मार्गक्रमण करू शकेल. एकच रस्ता, या रस्त्याने त्या गावाला मी जाणार आहे. पण जेव्हा एका रस्त्यातून 2 अथवा अनेक रस्ते विभागले, आता डोळे झाकून चालता येईल का? निर्धास्त, हे तर कळतं का नाही तुम्हाला? आता निर्धास्तपणे चालता येईल का? नाही चालता येतं. का चालता येत नाही? एक रस्ता होता तोपर्यंत न विचार करता चालता येत होतं. आता एकातून 2 अथवा अनेक रस्ते विभागले, आता विचार केल्याशिवाय त्याला चालता येणार नाही. हे जसं व्यवहारातलं आहे तसं मानवी जीवनात विचार करणं आवश्यक का आहे? त्याचं कारण आहे, बाकीच्या सर्व योनीमध्ये एकच एक ध्येय डोळ्यापुढे आहे, त्यामुळे विचार करण्याची गरज नाही, एकच रस्ता आहे. पण मानवी जीवनामध्ये अनेक अथवा 2 रस्ते आहेत, त्यामुळे विचार करणं आवश्यक आहे. हे महत्वाचं आहे. बाकीच्या जीवनामध्ये जर विचार केला, शास्त्रकार सांगतायत आहार निद्रा भयमैथुनांच्या सामान्य तत्व शोभिणारा भागवतात वर्णन आलेलं आहे. त्याच्या जीवनामध्ये फक्त भोक्तृत्व आहे, कर्तृत्व नाहीच. आणि नुसतं भोक्तृत्व असेल तर विचार करण्याची गरज आहे. भोक्तृत्व मिळालेला भोग भोगणे, त्याला विचार करण्याची काय गरज आहे? विचार केला तरी भोगायचा आहे, नाही केला तरी भोगण्याकरता विचाराची गरज नाही, भोग तयार करण्याकरता विचाराची गरज आहे. आचार जर असेल तर विचाराची गरज आहे. आचारच तिथे सिद्ध होत नाही तर विचाराची गरज आहे. विचार हे आचाराचं फाउंडेशन आहे. त्याकरता आचार नाही, तिथे फक्त भोक्तृत्व भूमी आहे. पशुपशुआदिकांमध्ये काय खायचं आणि काय खायचं नाही याच्यात स्वातंत्र्य का त्याला? त्याच्या पुढे कडबा टाका. तो म्हणाल का मला कडबा आवडत नाही, गवत आणा.
नाही, तिथं स्वातंत्र्य नाही. जे मिळालंय ते भोगणे. मला आता झोपायचंय, तुमची लाज ती उसाची गाडी भरली असली तरी पण मी त्या गाडीला येऊ शकत नाही, असं त्याला स्वातंत्र्यच नाहीये. मला आता पाणी पाहिजे किंवा मला आता झोपायलाच पाहिजे किंवा मला आता अमुकच, याच्या स्वातंत्र्य नाही. मिळालेला भोग भोगणे. म्हणून पशुपशवाधिकांमध्ये निस्ता भोगच आहे. त्यामुळे विचार करण्याची गरज नाही. एकच एक रस्ता आहे त्यांच्या जीवनामध्ये. पण मानवी जीवनात प्रामुख्यानं दोन रस्ते, एक कर्तृत्व आणि एक भोक्तृत्व पण आहे. अर्थात कर्तृत्व जे आहे ते पुढील जन्मामध्ये भोगण्याला कारण आहे आणि आता भोक्तृत्व जे आहे ते मागील सर्व जन्मात केलेलं ते कारण आहे. मग आता याच्यामध्ये कर्तृत्व भोक्तृत्वाचा संबंध म्हणजे मनुष्य जन्म आहे. मग याच्यामध्ये करायचंय, मग करायचं असेल तर मग विचार करूनच करणं आवश्यक आहे. त्यातल्या त्यात मानवी जीवनात दोन रस्ते आहेत, एक सद्गती आणि दुसरा दुर्गती म्हणा, अधोगती म्हणा. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था, एक वर जाण्याचा रस्ता आहे, एक खाली जाण्याचा रस्ता आहे. अधोतिष्ठति तामसा, खाली एक अधोगतीला जाण्याचा मार्ग आहे आणि सत्वगती नाम शुद्ध वरती उंच अशा स्थळावर परमात्म्याकडे जाण्याचा एक मार्ग आहे. मग दोन पैकी कोणत्या रस्त्याने, हे दोन महत्वाचे आहे. पण तसे पोट रस्ते बघितले तर फारच आहेत. त्याच्यात निश्चित प्रमाण सांगतो, अर्थ लावून घ्या तुम्ही, याची अपेक्षा आहे. म्हणजे हे प्रमाण त्याचे आहे. तुम्हाला भगवत स्वरूप व्हायचं का, मग त्याचा रस्ता इथूनच विभागतोय. विचार करा. देवती होईल म्हणती ते होते, तरी का चित्तीन धरावे. शरीरे साध्य होय केले, शरीरे साधने परब्रह्म. किंवा मनुष्य देहाचे निजा ज्ञाने सच्चिदानंद पदवी. किंवा नर करणी करे सो नरका नारायण हो. या देहाने भगवत स्वरूप होता याचा एक रस्ता. त्याच्या खाली मोक्षपद आहे. मोक्षपद, मोक्ष प्राप्ती करून घ्यायची का, मग त्याचंही तिकीट इथे. हरी 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 आमंत्र शिवता म्हणती जे वाचा तया मोक्ष. मोक्षाची प्राप्ती इथूनच आहे. त्याच्याकडे जाणारा रस्ता इथूनच विभागलाय. त्याच्यापेक्षा तुम्हाला मुक्ती पाहिजे का, मग मुक्ती पाहिजेच असेल तर एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठीमागे. त्याचंही तिकीट नरदेहातच आहे. त्याचाही रस्ता नरदेहातूनच आहे. त्यातल्या त्यात पुढे आता म्हणजे वैकुंठ लोकाला जायचं का, मग वैकुंठ लोकाला जाण्याचा रस्ता इथूनच आहे. ज्ञानोबा सांगतात वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ लोकाला जायचं, वैकुंठाला जाण्याचा रस्ता याच्यातच आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, वैकुंठाला जाण्याचा रस्ता इथूनच आहे. तुम्ही म्हणाला आम्हाला स्वर्गाला प्राप्त व्हायचंय, मग स्वर्गाला जायचं असेल तरी रस्ता इथूनच आहे. स्वर्गाला जायचं का, ज्ञानोबा सांगतायत, ज्ञानोबा म्हणतायत की तुम्ही असं करा, शतमख संपत्ती स्वर्गीची म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे. मनोहर मनोहर स्वर्ग सुख भोगीजे. ते पुण्यमासाध्य सुरेंद्र लोक अश्नंती दिव्यान दिवी देव भोगान. नव्या अध्यायात वाचा आपण. म्हणजे स्वर्गाला जायचं असेल तर त्याचे तिकीट अथवा त्याची प्राप्ती नर शरीरातूनच आहे. त्याचा मार्ग इथूनच आहे. ऐकायला येतं ना आपल्या सर्वांना. त्याचा रस्ता नर शरीरातूनच आहे. आता त्याच्यापेक्षा दुसरा पुन्हा ब्रह्मपद पाहिजे का, मग ब्रह्मपदाचा रस्ता नर शरीरातूनच आहे. ऐका जरा. शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा अनुभव नावाजीचा. जो 100 जन्म ब्राह्मण कुळातून ब्रह्मकर्म करतो तो ब्रह्मदेव होतो. याला ब्रह्मकर्म करण्यामुळे ब्रह्म पद प्राप्त होतं. त्याचाही रस्ता नर शरीरातूनच आहे. किती झाले तुम्ही शेड विचारेल बरं तुम्हाला. तर नंतर रस्ता येते तिकीट सांगतो. एकूण किती हे नंतर सांगाल तुम्ही. लक्षात ठेवा, हे रस्ते झाले. त्याच्यापेक्षा तुम्हाला 4 मुक्तीचे तिकीट म्हणजे रस्ते पाहिजे का, 4 मुक्तीकडे जाणारे, तर 4 मुक्तीचे रस्ते नर शरीरातूनच आहेत. ज्ञानोबारायांचे प्रमाण वाचा. ज्ञानोबाराय सांगतायत केले मुक्ती 4 तुका म्हणे नामा पाची 4 मुक्ती. त्या 4 मुक्तीचं तिकीट आहे. हो, भुक्ती आणि मुक्ती नामा पाची प्रत्यक्ष 4 6 शास्त्रे देतात ती साक्ष. असं आहे ते. मग या नामचिंतनाने 4 मुक्ती प्राप्त होतात नर शरीरातून. 4 मुक्तीचे तिकीट मार्ग पहा तुम्ही. तुम्हाला सलोकता पाहिजे का, मग वैकुंठ भवने घर केली, सलोकता मुक्ती आहे. तुम्हाला समीपता पाहिजे तर लक्ष्मी वल्लभ तयाजवळी 2. तुम्हाला स्वरूपता पाहिजे असेल तर चतुर्भुज नर होणी ठेवली. आणि तुम्हाला जर साहित्यता लागत असेल तर मी मगाशी म्हटलं की कोणतं हरी 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 हा मंत्र शिवाचा म्हणते देवाचा काय मोक्ष प्राप्ती होते तुम्हाला. पण 4 मुक्तीची तिकीट इथूनच आहे. त्याही 4 मार्ग आहेत. ते या मानवी जीवनात नर शरीरातूनच विभागलेले आहेत. तुम्ही म्हणाल ते नको, आम्हाला या मृत्यूलोकाचं राज्य पाहिजे. मग मृत्यूलोकाचं राज्य पाहिजे का, मग त्याच्याकरता नरशरीरातून रस्ता आहे. तुम्ही सकाम देवाची भक्ती पूजा करा की त्यावेळी तुम्हाला या भोगाची प्राप्ती होईल. त्यातल्या त्यात तुम्हाला जर डोळे भिकेचे होऊच लागले, तुम्ही म्हणाला आम्हाला यापैकी एकही रस्ता नको, आम्हाला नरकात जाण्याचा पाहिजे, तर तो इथं आहे. नरका जाणे तेने पाप्या चरावे, पाप्या चरावे, कथा न करावी, कथा न करावी विठोबाचे. नरका जावयाची तास नाथराय भागवतात म्हणतात. आणि काही एक को नरका जावयाचं काही संत निंदा गोड करी कौतुके आदरे.
तू संतांची निंदा कर, पाप कर, की डोळे झाकून नरकाचं तिकीट तुझ्या हातात. म्हणजे नरकाला जाण्याचा मार्ग नरशरीरातूनच आहे. आणि मग सर्व मार्ग या नरशरीरातून जरी विभागले असतील, सर्व रस्त्याच्या या चौफुलीवर जर मनुष्य जीवन उभा असेल, तर आता विचार केल्याशिवाय कुठे चालून चालेल का? म्हणून विचार करणं शरीरात आवश्यक आहे. विठ्ठल नर शरीरात विचार इतका आवश्यक आहे हे आपल्याला सांगायचं होतं. नर शरीरात अनेक रस्ते आहेत. यातले आमचे मामासाहेब म्हणत असत, दांडेकर मामासाहेब, की मानवी जीवन म्हणजे रेल्वेचं जंक्शन स्टेशन. जंक्शन स्टेशन म्हटलं की तिथून म्हटलं तिथलं तिकीट उपलब्ध असतं, म्हटलं तिथली गाडी उपलब्ध असते. प्रवासाचा प्रश्न एवढाच आहे, कुठलं तिकीट काढायचं आणि कोणत्या गाडीत बसायचं. का कुठल्या तरी काढून कोणत्या तरी गाडीत बसून चालेल? नाही तर मग तसं जर केलं तर मग चुकीचं ते ठरेल. कंडक्टर द्यावं तिकीट म्हटलं, त्यांनी झालं कुठलं? हा त्याला विचारतो, अहो तिकीट पाहिजे. तो म्हणजे पण पाहिजे पण कुठलं? तो मला तिकीट कुठलं पाहिजे तर तुला कळत नाही, तुम्हाला तिकीट मात्र कोणत्या मूर्खाने केलं तेवढा त्या बात त्याला म्हणतात माणूस. अरे बाबा तिकीट कुठलं घ्यायचं हे तुला स्वातंत्र्य आहे. माझ्याकडे सर्व तिकीट इथे उपलब्ध आहे, कुठलं पाहिजे ते सांग. आता गाडीत बसायचं, कोणत्या गाडीत बसायचं हा विचार नको का? हा मुंबईकडे जायचं, जर नागपूरकडच्या गाडीत बसला तर मुंबईला जाईल का? हे जसं त्याला ज्ञान आवश्यक आहे, प्रवासाचा प्रश्न कुठलं तिकीट आणि कुठल्या गाडीत बसायचं, तसं नर शरीरामध्ये असंच आहे. या ठिकाणी इथे नर शरीरामध्ये जीव हा प्रवासी आहे. इथे कर्मधर्म संयोगाचं तिकीट आहे, कर्माचं संचिताचं, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला त्या संचिताने प्राप्त होणाऱ्या गाड्या सर्व उपलब्ध आहेत. विहित कर्म केलं तर तुम्हाला पुण्याची स्वर्गाची पदाची भोगाची प्राप्ती होते. सकाम पुण्य असेल तर भोगाची प्राप्ती करून देणारं पुण्य, निष्काम पुण्य असेल तर देवाची प्राप्ती. दयामध्ये नारायण शुद्ध पुण्य देत किंवा माते देणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य ते तुम्हाला ती गाडी ते तिकीट तुम्हाला ईश्वरापर्यंत घेऊन जाईल. तुमचं पुण्य नसेल तर पापातनं ते पाप नरकात जायचे, नरकात जावं लागेल. म्हणजे हे जसं आहे, आपल्याला कुठे जायचं हे स्वातंत्र्य आपल्याला आहे. मग कुठलं तिकीट काढायचं, म्हणजे कोणतं कर्म करायचंय, मग ते कर्म करण्यापूर्वी विचाराची गरज आहे, आवश्यकता आहे. म्हणून तुकोबा म्हणतात पहिल्यांदा विचार करा. हा पहिला प्रश्न. आपल्याला आग्रह आहे की तुम्ही विचार करा. मला वाटतं कोणत्याही गोष्टीचा जरा अगोदर लक्षात घ्या, आचाराच्या अगोदर विचार. मी सुरुवातीला बोललो होतो आचार रूपी बिल्डिंगचं विचार हे फाउंडेशन आहे, पाया आहे. विचार जसा तसा आचार. त्याच्यात ज्ञानोबा बोलतात, आवडे ते वृत्ती केले आधी मनोनी उठती, मग ते वाचा दिठी कराची. क्रियेत रूपांतर होण्याकरता दृष्टीत रूपांतर व्हावं लागतं, आणि दृष्टीत रूपांतर होण्याकरता अगोदर मनात संकल्प स्मरण पावा लागतो. जर मनातच संकल्प विचाराचा सुरला नसला तर क्रिया होऊ शकत नाही. म्हणून आपण जे जे काही तयार करतो ना ते अगोदर मनात तयार करतो. आता इथे मांडव तयार करायचा आहे, मंडप द्यायचा आहे. मंडप द्यायचा तर आपण त्या मंडपवाल्याला अगोदर जागा दाखवल्या जाते. मग मंडपवाल्याला जागा दाखवली की तो अगोदर त्याचं प्लॅन एस्टिमेट तयार करतो की आपला किती बाय कितीचा मंडप आहे, जागा किती बाय कितीची आहे, आणि मग तो असं करतो. इथे किती आपल्याला वाटतं असं काय करतो, मग तो ठरवतो इथे 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 मी 4 जागा 4 बांबू व्हायचे, हे असं असं हे सगळं झाला मंडप तयार. कुठे तुमचं विचारात आहे, विचारात एकदा तयार झाला का बस मग आता उशीर नाही, आणा तो करून रवा चला पाठावर. आचार्य आहे, आचार्य आपल्याला विचारतोय की तुम्हाला किती लोकांचा स्वयंपाक करायचा आहे, मटेरियल किती आहे, त्याचा विचारात एकदा झालं, हा ठेवा टाका, 2 बाटल्या पाणी टाका, 2 किलो साखर टाका, झाला का, हा उतरवा खाली ठेवा, लगेच आहे. म्हणजे अगोदर विचार आणि नंतर त्याचा आचार. मग कुठलंही कार्य अगोदर आपलं मनात ठरतं आणि नंतर त्याचं रूपांतर क्रियेत होऊ शकतं. मग क्रियेत रूपांतर होण्याकरता मनात अगोदर संकल्प स्फुरला पाहिजे. त्याच्यात ज्ञानोबा सांगतायत वाटे म्हणे की नाही, ते वाटेची मटेरियल काय बीजे भुजांकुर असे. जमिनीमध्ये जर बीजच नसेल तर अंकुर येईल का, तसं मनातच नसेल तर वाटेत येईल का. तुमच्याकडे म्हणायचं नाही काय माहिती, विहिरीतच नाही तर ते झोपी चालले का तो किंवा ते उत्तर नगरात आठवड येते. तर उठवा बरं, उठायचं करा भाऊ. आपलं काय चाललंय, विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून. ही मंदिरात जुनी झाली, आता कपातच नाही तर बसीत कुठून हे लवकर कळेल आपल्याला. त्यांची हा जवळजवळ सगळ्यांना पाठ आहे, मुखोद्गत असं म्हटलं तरी प्रभात कपदर्शनम, त्यामुळे सगळ्यांच्या ते लक्षातच आहे. जाऊ द्या. त्याच्यातला मुद्दा असा आहे, जर मनातच नसेल वाचत असता क्रियेत येऊ शकणार नाही. तसं वृत्ती निर्माण होण्याकरता अगोदर मनात तयार होते, त्याचं प्लॅन तयार होतो आणि मग त्याचं क्रियेत रूपांतर होतं. म्हणजे विचाराने आचार तयार होतो. मग तुमचा जो आचार करायचा आहे, काय करायचंय यापेक्षा ते अगोदर ठरवायला नको का, म्हणून महाराज अगोदर विचार करायला सांगतायत. पहिला प्रश्न विचार करा. लोक म्हटलं पण कशाचा,
पुढचा प्रश्न आता विचार करायचा, पण कोणता, कशाचा? महाराज म्हणतात सार अधिक असाराचा. साराचाही विचार करा आणि आसाराचाही विचार करा. तुम्ही म्हणाल साराचा करणं तुमचं म्हणणं ठीक आहे, पण आसाराचा कशाला? नाही तर साराचा ऐकून तुम्ही म्हणाल पोळ्या बरोबर असतो त्या साराचा का? तो काही रोजच करतो, तो नव्हे. विचार करा, ते योग्य करा. आपण जे शास्त्राने सांगितलंय तो करायचा, आपण आपल्या मनात वाटेल तो करायचा नाही. मला वाटते ब्राह्मण बुवा लग्न प्रसंगी पुन्हा पुन्हा घसा फुटा फुटेपर्यंत म्हणत असतो, इष्टदेवता स्मरण तुझे सावधान, कुलदेवता स्मरण तुझे सावधान. सावधान विठ्ठल ब्राह्मण बुवा पुन्हा पुन्हा सांगतोय सावधान. त्यांनी विचार करायला सांगितलंय, चिंतन करायला सांगितलंय, स्मरण करायला सांगितलंय ते कुलदेवतेचं. मला ते वधूवर त्याचं खरं चिंतन करतात का? आता बहुतेक हा कोर्स दिलेला असतीलच नाही किंवा देण्याच्या तयारीत असतीलच का नाही काही, नाही तर कधी ना कधी चान्स येईलच की नाही. ते काय काळजी करतात अशी. म्हणजे सावधान सावधान म्हणजे विचार करा, चिंतन करा, मनन करा, स्मरण करा. हे सर्व पुन्हा पुन्हा सांगतोय. अर्थात तो त्याचं स्मरण करतोय का, आणि करीतच असेल तर यांनी सांगितलंय ते करतोय का, एवढ्यात कळेल का? पुन्हा पुढे जावं लागेल. यांनी स्मरण करायला सांगितलंय, पण ज्याचं सांगितलंय ते करतोय का भलतच करतोय? हा म्हणतोय सावधान. त्यांनी सांगितलं मधलं उपकरणाच्या बाजूला का हा कावड आहे. हा विचार ब्राह्मण भाव सांगतो का आपल्याला? तुम्ही सांगा बरं आता. हे कसं मनापासून पटलं तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ हा विचार आपल्याला करायला सांगत नाही. इष्टदेवत ऐका, इष्टदेवतेचं कुलदेवतेचं मंगल प्रसंगी जर स्मरण केलं तर त्याच्या देवतेची कृपा, त्याच्या देवतेची प्रसन्नता आयुष्यभर भावी जीवनात आपल्या पाठीमागे राहून आपलं कार्य त्या पार पाडू शकतात. याच्याकरता ते स्मरण करायला सांगत असतात. तसं या ठिकाणी संत सांगतात विचार करा. लोक म्हणे मग रात्रंदिवस चालू आमचा याचं वाटलं कसं करता येईल, त्याचं गोष्ट कसं करता येईल, याची सोयी कशी बिघडवता येईल, त्याच्या मनुष्य दूध कधी उडवता येईल, त्याच्या विरुद्ध कसा चढवता येईल, हा विचार तुमचा आमचा चालू आहे. याची कल्पना करा आपण. तसं कीर्तनाला आलेल्यांपैकी तसा कोणी नसेल तो भाग वेगळा, किंवा आपल्या भागातही नसतील असे माणसं नसतील तर ते चांगलंच आहे, पण असतील तर ते वाईट होते. तसं पाहिजे हा विचार आपण रात्रंदिवस करीत असतो. संत आपल्याला हा विचार करायला सांगत नाही. शास्त्रात संत सांगताय की आपल्याला तो विचार करण्याकरता आपण नाही, तो विचार आपण करायचा सुद्धा नाही. मग विचार करायचा तो कोणता? दोन, सार आणि आसार. तुला साराचा ठीक आहे, आसाराचा कशा करता? तर त्याच्यात उत्तर आहे का? विचार केल्याशिवाय हे आसार म्हणून करणार नाही, आणि विचार केल्याशिवाय हे सार आहे हेही करणार नाही. आता याच्याकरता अनेक उदाहरणं आहेत. दुधामध्ये ताकही आहे, दुधामध्ये लोणी आहे, पण मंथन केल्याशिवाय ताक बाहेर पडणार नाही. मंथन केल्याशिवाय मंथुनी नवनीता, इथं नवनीता मंथुनी घे, अगोदर त्याचं मंथन करणं आवश्यक आहे. मग त्याच्यातून दुधाची अंगी निघेता लोणी, मग त्याच्यातून ताक आणि लोणी वेगळं वेगळं होतं. ज्ञानोबा सांगतायत की दुधाच्या अंगामध्ये ताक आणि लोणी जसं एकत्र असतं, मंथन केल्यावर ते वेगळं होतं, तसं जगामध्ये सार आसाराचा विचार करायचा आहे. याचं कारण मुळात आसार आणि सार एकत्र आहे म्हणून हे महत्वाचं. जगात आसार आणि सार हे दोन्ही एकत्रच आहे. आसार म्हणजे मायेचं कार्य, सार म्हणजे परमात्म्याचं कार्य. सार म्हणजे परमात्मा, आसार म्हणजे जगत, आणि ते सार आसार हे दोन्ही आहे एकत्र. मग एकत्र जर असेल तर विचाराचं मंथन केल्याशिवाय दोन्ही वेगळं होणार नाही. याच्यावरती ज्ञानोबारायांची अनेक उदाहरणं आहेत. ज्ञानोबाराय सांगतायत कैसे साराकार विचारिता ते भ्रांती ते पाहे आसारता, सार ते स्वभावता नित्य असे. माऊली म्हणतात सार आणि आसार याची व्याख्या काय? तर याची व्याख्या अशी आहे, जे नित्य आणि स्वभावता आहे ते सार, आणि जे भ्रांतिकारक आहे ते असार. एक अजून दुसरं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर ज्ञानोबा सांगतायत सार आसाराची व्याख्या सांगू का तुम्हाला? कैसे विचारता निरसले मग प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले जे ज्ञानी असे. माऊली म्हणतायत जे स्वभावता नित्य तत्व आहे ते ज्ञानाने सिद्ध होतं, विचार केल्याने सिद्ध होतं, आणि जे आसार आहे ना ते निरसले आसार आहे ते भ्रांतिकारक आहे ना, ते आपोआप विचाराच्या मंथनाने विचाराच्या निमित्ताने ते आसार आहे ते लांब जाऊन पडतं, बाजूला जाऊन पडतं, त्याचं निरसन होतं. याच्यापेक्षा सांगू जरा सारासाराचं. विचाराने ज्याची सिद्धी होत नाही, जे संपतं त्याला म्हणतात आसार, आणि विचाराने ज्याची सिद्धी होते निश्चित स्वरूप कळतं त्याला म्हणतात काय म्हणतात? त्याला काहीतरी म्हणा, काय म्हणतात ते दोन्ही पण या. विचाराने ज्याची सिद्धी होते त्याला म्हणायचे सार, आणि विचाराने जे संपतं नामशेष होतं त्याला म्हणायचे
असार. म्हणून जगत विचाराने नाहीच होतं म्हणून ते आसार आहे. परमात्मा विचाराने सिद्ध होतो म्हणूनच तो सार आहे. सार आहे म्हणजे सत्य आहे. शास्त्रकार सांगतात ब्रह्मसत्य जगत मिथ्या जीव ब्रह्मैवनापरा. जगत मिथ्या आहे ते विचाराने संपणार आहे. जगत जगत म्हणजे काय याची सिद्धी करायला गेलं तर जगत नावाची वस्तू शिल्लक राहत नाही. जगत म्हणजे काय, मी म्हणजे काय, अहंकार पसारा म्हणजे काय याच्यात विचार केला तर काहीच नाही. याच्यात अमृतानुभवाचं उदाहरण सांगू. अमृतानुभव ज्ञानोबाराय सांगतायत कल्पना करा हा दिवा आहे, हा बल्ब आहे, याचा प्रकाश आहे. प्रकाश प्रकाश म्हणजे काय. प्रकाश जर तुम्ही असा शोधू लागले आणि गोळा करू लागले तर प्रकाश शिल्लक राहणार नाही. शिल्लक राहील तो दिवा. दिवा सोडून प्रकाशाला स्वतंत्र सत्ता नाहीये. त्याच्या अधिष्ठानाने त्याच्या आश्रयाने हा आश्रित आहे. मग त्याप्रमाणे इथे तसंच आहे. समग्र दीप्ती घेता अमृतानुभव ज्ञानोबाराय सांगताय समग्र दीप्ती घेता मग दीपती ये हाता सेवी जियेच्या तत्वता शिवती लाभे. समग्र दीप्ती घेता दीप्ती नाम प्रकाश. प्रकाश गोळा केला म्हणजे जसा दिवा हातात येतो तसं मायेचं कार्य गोळा करू लागलो की परमात्मा हातात आल्याशिवाय माया सिद्ध होतच नाही. माया जगत सिद्ध होतच नाही. ते जर उरतच नाही तर हातात येईल कुठून. विठ्ठल मग आता याच्याकरता माया 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 म्हणजे काय त्याचा विचार करीत करीत अधिष्ठानाकडे जावं लागेल. माया जिथून निर्माण झाली तिथे जावं लागेल. मग जिथून माया निर्माण झाली तिथपर्यंत गेलो तर आता माया नावाची वस्तूच नाही, जगत नावाची वस्तूच नाही. शेवट म्हणावं लागेल न झाला प्रपंच आहे परब्रह्म. सर्व परब्रह्मच आहे, प्रपंच झालाच नाही हे जसं म्हणावं लागेल. मृगजळ मृगजळ म्हणजे काय. मृगजळ जर शोधत शोधत गेलो तर मृगजळाचा जन्म सूर्याच्या प्रखर किरणातून नांगरलेल्या जमिनीतून होतोय. सूर्याच्या किरणाकडे जर गेलो तर मृगजळ नावाचा काही वस्तू शिल्लक राहणार आहे का. तेजा आणि उखिरा भेटी झाली या विरामक मृगजळाची पुरारूप होय. तेजाचा आणि प्रखर किरणाचा आणि नांगरलेल्या जमिनीचा संबंध आला की मृगजळाचा जन्म होतो. पण मृगजळाची जागृती करण्याकरता मृगजळाचा जन्म जिथून झाला तिथपर्यंत गेलो तर मृगजळ शिल्लक राहत नाही आणि म्हणून त्याला खोटं म्हणायला हरकत नाही. ते विचारता निरसले. तसंच रज्जू सर्प आहे. याच्यावर वेदांत पुष्कळ रज्जू सर्प म्हणा, ताळू पुरुष म्हणा किंवा याच्याकरता शुक्ती रजत म्हणा या न्यायाने विचार केला की संपलं. अहो कीर्तन ऐकलं अशी कल्पना करा. आता म्हणजे कीर्तन ऐकून तुम्ही निघाले काय. रस्त्यात एक मोठं बाभळीचं झाड आणि त्या दिवशी त्याच्या फांद्या तोडल्या होत्या आणि नुसतं ते काय म्हणतात त्याला खोडूक भाषा खोडूक असं सांगा जा. तुमच्या भागाचे शब्द मला लवकर येत नाही. खोडूक नुसतं ते खोडूक होतं. ते जसे काही माणसं असं बसतात खोडकासारखं तसं ते खोडूक आपलं बसलं म्हणजे तसं होतं. तिथं फांद्या बिंद्या तोडलेल्या नुसतं खोडूक आणि ते बाभळीचं खोडूक बहुतेक काळा असतं. बरोबर आहे का. त्याला अपवाद तू बाभळीचा आहे फक्त. नाही तर ती इंग्लिश बाबूळ आहे, संकरित आहे ती. तिचा प्रश्न सोडून द्या. त्याची ओरिजिनल जी बाबूळ आहे तिचा खोड काळा असतं आणि त्याप्रमाणे त्याच्या फांद्या तोडलेल्या. कीर्तनावर मंडळी घरी चालली आणि ते खोडूक दिसले. थांब पण काय पाहिलं का बस कोणीतरी आपल्याला मारण्याकरता तयार आहे. तो म्हणे असं त्याच्या पुढे जाण्याची एकालाही ताकद होईना. तो म्हणे थांबून घे. थांबले दोघे. थांबले कोण येताय दिसेना. मागे जावं तर कुठं जावं, पुढे जावं तर जाता येईना. करता करता सकाळ होईपर्यंत आणि सकाळ जेव्हा झाली जेव्हा उगवला दिनकरा झाल्या निवळ दिशा आपोआप सूर्यनारायण उदयमान होण्यापूर्वी सर्व दिशा निवळ झाल्या. दश दिशांना ते जेव्हा प्रगट झालं आणि त्यावेळेला त्याला त्या बाभळीच्या खोडकाच हळूहळू हळूहळू ज्ञान होऊ लागले. एक म्हणे का रे दिवस उदयमान होतोय तरी देखील ते कोणीकडे जात नाही, हालत नाही, काय बांधगडे. एक म्हणे मी दगड मारून पाहतो. कारण आता जरा प्रकाश आला का की माणसाला जरा बरं वाटतं. त्यावेळी बरीचशी डर कमी होते माणसाला. रात्री जे माणसं कसं होईल ते सकाळी मी ठरायलो पण रात्री तसं भरत नाही मी खरं राहतो म्हणून एवढा फरक पडतो. जसा जसा प्रकाश येऊ लागला का तसं तसं त्यांचं धैर्य वाढत. एकाने दगड मारण्याचा प्रयत्न केला. एक म्हणे आपण जरा जवळ जाऊन पाहतोय तर बाभळीचं खोड. आता तिथे एखादा मारणारा किंवा भूत किंवा पिशाच किंवा एखादा भ्रमराच सिद्ध होत नाही. हे अज्ञानाने भासला, ज्ञानाने संपला. विचारता निरसले. विचाराने जाता निराश होतो त्यालाच म्हणतात खोटं, त्याला म्हणतात मिथ्या, त्याला म्हणतात असार. तसं जगत विचाराने सिद्ध होत नाही. जगत म्हणजे काय, जगत काय आहे. ज्ञानोबाराय सांगतायत जगत म्हणजे ईश्वराचा परिणामवाद आहे. परिणामवाद जो विचार सगळ्यात आलाय. जगत म्हणजे ईश्वराचा परिणाम आहे. जगताला स्वतंत्र सत्ता नाही. परिणाम म्हणजे काय त्याच्यात ज्ञानोबारायांच्या ओळ वाचा. ज्ञानोबाराय सांगतायत की कल्पना करा वृक्ष आहे. वृक्ष ऐकताना सगळे समजत. झाड आहे झाड. ते झाड तयार झालं कशाचा परिणाम, बीजाचा परिणाम झाड आहे.
अलंकार तयार झाले, कशाचा परिणाम? सोन्याचा परिणाम अलंकार झाला. दही तयार झालं, कशाचा परिणाम? माझे या विस्तारलेपणा नावे ते जग. जगत नाहीच माझ्या स्वरूपाने जर विचार केला तर जगताची सिद्धी नाही, हे माझे विस्तारलेपणा नाही. हा माझ्या विस्तार, माझा जो झालेला विस्तार, त्या विस्ताराला लोक जगाचं म्हणतात का? अजून काही आहे तुमच्याकडे? देवाचा झालेला विस्तार, त्या विस्ताराला जग ही संज्ञा आहे. वस्तुतः जगत परमात्म्याच्या दृष्टीने सिद्ध होत नाही. आणि त्याच्यातही वेदांतिक विचार पुष्कळ आहे. जगत जर सिद्ध झाला असतं तर परमात्मा स्वगत सजाते विजाते भेद शून्य ठरला नसता. परमात्मा स्वगत सजाते विजाते भेद शून्य आहे. कारण काय? शास्त्रीय भाषेत जर बोलायचं ठरलं तर जे तयार झालं त्याला म्हणतात कार्य, आणि ज्याच्यापासून तयार झालं त्याला म्हणतात कारण. आणि कारण जर असेल तर कार्य सिद्ध होतं, आणि कार्य असेल तर कारण सिद्ध होतं. आणि जे कार्य झालं त्या कार्याची त्या कारणाला उपाधी ठरते. आणि तसं जर बघितलं तर परमात्मा सोपाधिक पाहिजे होता, तर परमात्मा निरुपाधिक आहे. अमृतानुभवाचा आयुषी ही निरुपाधिक आहे. परमात्मा निरुपाधिक आहे. परमात्मा निरुपाधिक आहे याचा अर्थ जगत परमात्म्यापासून वेगळं नाही. वेगळं असतं तर कार्य ठरलं असतं, कार्य ठरलं असतं तर त्या कार्यरूप जगताची कारणरूप परमात्म्याला उपाधी ठरली असती. पण परमात्मा ज्याची निरुपाधिक आहे त्याची कार्यरूप जगत वेगळं नाही हे सिद्ध आहे. परमात्मा स्वगत सजाती विजाती भेद शून्य. कारण काय? जगत जर वेगळं असतं तर परमात्म्याला सजाती भेद आला असता, स्वगत भेद आला असता आणि विजाती भेद आला असता. तर परमात्म्याच्या दृष्टीने जगत नाही हा महत्वाचा प्रश्न. स्वगत भेद नाही याचं कारण परमात्म्याला शरीर देह नाही म्हणून स्वगत भेद नाही. सजाती नाही म्हणजे त्याच्या जातीचे अनेक नाहीत, आणि विजाती नाही म्हणजे त्याला सोडून दुसरी जात जगात नाहीच म्हणून विजाती भेद नाही. विठ्ठल मग स्वगत सजाती विजाती भेद शून्य ज्याची परमात्मा आहे, ज्याची तो निरुपाधिक आहे, त्याची जगत त्याला सोडून नाही. अमृतानुभवातला 4था श्लोकाचा 5 पैकी आद्वैतमात्मनस्तत्वं दर्शयन्तो मिथस्कराम सौवंदे जगतामादे तयोस्तत्वाही पत्तये. अमृतानुभवात असं म्हटलेलं आहे आद्वैतमात्मनस्तत्वं. इथे अद्वैत आहे, द्वैत नाहीच. कारण वेगळं जर जगत नाही तर द्वैत राहील कुठून? मला वाटतंय अर्जुनाला तुम्ही पहा, भगवान अर्जुनाला 6व्या अध्यायात सांगता अर्जुना इथं द्वैत नाही. अर्जुनाने प्रश्न केला. अर्जुन म्हणतोय तेथ अर्जुन म्हणे पंडुसुता तेथ विस्मय आम्हा बहुचित्ता सांगे तया ऐशी योग्यता कवने दिली. या योगी पुरुषांना ही उच्च कोटीतली योग्यता कोणी दिली असा अर्जुनाचा प्रश्न. त्याच्यावर देवाने उत्तर काय दिलं? तेथ हसोनी श्रीकृष्ण म्हणे नवन हे ना तुझे बोलणे तेथ कवनाशी काय दिवेल कवने अद्वैती ये.
माऊली म्हणतायत अद्वैती एक कवनाची काय दिसेल. इथं अद्वैत तत्वामध्ये देण्या घेण्याचा व्यवहार होईलच कुठून. देण्या घेण्याचा व्यवहार द्वैतात होतो अद्वैतात नाही कळत सोप्या वेळ. एखाद्या वेळेस मी का नाही काल माझे मला 10 रुपये दिले चालेल. काल का नाही मी माझं मलाच मारून घेतलं चालेल नाहीये. देण्या घेण्याचा व्यवहार देणारा आहे पण घेणारा आहे. तसा अर्जुना देण्याकरता कोणी वेगळा आणि घेण्याकरता वेगळा. इथं परमार्थ तत्वात जर द्वैत नाही तर वेगळे पण कुठून आणि वेगळे पण जर नाही तर मग देण्या घेण्याचा व्यवहार कुठून. याचा अर्थ असा आहे अद्वैत 16व्या अध्यायाचा नमन वाचा ज्ञानोबा सांगता अद्वयाजिनी विकासू वंदुआता. म्हणजे नाही द्वय म्हणजे दुसरं. हो एकम ब्रह्म हो द्वितीयम नास्ती द्वितीयम ब्रह्म नास्ती. दोन नाहीत एकच आहे. मग एकच एक जर परमात्मा आहे ज्ञानोबा सांगतात एकी एकटाची असोनी एकला विश्वी विश्वाकार होऊन याठेला. ऐकाय जाऊ द्या. किंवा एको देव सर्व भूतेषु गुढा सर्वव्यापी सर्व भूतांतर आत्मा श्रुती माता सांगते. एकनाथ महाराज एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा. तुकोबारांतात एक गाव आम्ही विठोबाचे ना ते एक धनाची ती आम्ही रखुमाईका सर्वत्वपरी. एकच एक परमात्मा जर आहे एकच एक जर ब्रह्म परमात्मा तत्व आहे तर जगत नाहीच. आणि आहे हे दिसतंय ते मिथ्या आहे. विचाराने त्याची सिद्धी होत नाही. विचाराने संपत म्हणून त्याला म्हणायचे आसार. पण त्याचा सुद्धा जगताचा आसारपणा सिद्धवण्याकरता सुद्धा विचार करावा. विचार केल्याशिवाय ते आसार आहे हे सिद्ध होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आता याच्यावर उदाहरण सांगू ज्ञानेश्वरीतली. शेतकरी मदन. मदन हा शब्द आहे का तुमच्या? हा शाबास लवकर म्हणता म्हणजे वेळ जातो. मदन म्हणजे बाजरी मोडून खळ्यात टाकली ते जर पाच धरली तयार झालं भूत आणि बीज एकत्र असेल त्याला म्हणतात मदन. बरोबर. हा मग बरे. आणि मग तो शेतकरी काय करतो वाऱ्याच्या साह्याने एका किल्ल्यावर उभा किंवाच टाकून तो काय काय चाऊल चाऊल तेव्हा त्याच्यावर काय झालं रेश हे कुठला आहे गावातला का कुठला तिथं मी पाहिलं. विठ्ठल विठ्ठल. विचार काय चालायचं लक्षात आहे ना. पण आपल्या शेतकरी वाऱ्याच्या साह्याने त्याच्यावर उभा राहतो आणि उपणतो. उपणल्यानंतर वाऱ्याने लांब जाऊन पडतं ते आकाश आणि खळ्यातच पडतं ते. किती सोपं उदाहरण ज्ञानेश्वरी माऊलींनी नियुक्ती केली त्या उदाहरणाची. पा का भूसवत उपनिता राहे धनवत उडे ते फलकट जाणवाले. जे उडे ते फलकट आणि उपनिता राहे घनवट. जे घनवट आहे वजनदार आहे घनदार आहे ते राहे ते खळ्यात राहतं ते धान्य कण. आणि जे उडून जातं ते आकार. तसं विचाराने जगत उडतं म्हणून आकार. परमात्मा तत्व वजनदार आहे सिद्ध आहे म्हणून ते विचारात राहते म्हणून सार. तत्वता तत्व उरले ज्ञानी याची म्हणून हे सार आणि ते आहे आसार. पण करा विचार तेव्हा कळेल सारा सार. हे महत्वाचं आहे. या दोन्हीचा विचार आहे. हे उदाहरण झालं शेतकऱ्यांचं. दुसरं उदाहरण ज्ञानोबा राहिला सोनाराचं सांगतायत. सोनार आहे सोनार. आता सोनार नित्यम जीवती द्रव्याने चौर्यकारी शत्रुमित्र मजानातील पुढचं नाही म्हणतात. अर्थात सोनार दादा म्हटले की त्याच्याकडे हे दररोज नित्यम जीवती द्रव्याने दररोज ते द्रव्य त्या ठिकाणी ते देवाणघेवाण होते. मग आता ते द्रव्य त्याच्याकडे आणलं की त्या द्रव्यामध्ये हिनकस धातू जर मिक्स असेल तर तो सोनार काय करतो त्या हिनकस धातूची त्याची कटछाट करतो. त्याचं वर्गीकरण करतो. त्याला त्याच्यातून काढतो. कसं काढतो माऊली म्हणतायत की कल्पना करा आदमीच्या साह्याने तो सोनार आपला बुद्धी त्या ठिकाणी वापरून त्या ठिकाणी त्याला वेगळं वेगळं अशा प्रकारचं करतो. हे जसं आहे हिनकस धातू आहे. आणि त्या आदमीच्या जेथे आग्निमुखी किडा ते सोडून या चोखा मग निवडती केवळ बुद्धिवंत. माऊली म्हणतात आग्निमुखे आग्नीच्या साह्याने किडा नाम हिनकस धातू ते जसं त्या सोन्यातून वजा केला जातो. हे जसं आहे तसं या ठिकाणी जगत म्हणजे आसार आणि सार परमात्मा दोन्ही हे एकत्र. तुम्ही विचार जेव्हा कराल तेव्हा सार आसाराचा वर्गीकरण सार आसाराचा भाग वेगळा वेगळा हा विचारांनी ठरवता येईल. पण तुकोबारायांच्या अभंगाला जोडून ज्ञानोबारायांचं हे दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर मग मी तुम्हाला सांगितलं की दही म्हणजे लोणी आणि ताक हे जसं सार आसार एकत्र पण हे विचाराने मंथनाने वेगळं होतं. या न्यायाने विठ्ठल विठ्ठल.
तसं असार आहे जगत आणि सार आहे परमात्मा. अजून एक अति महत्वाचं उदाहरण देण्याची वृत्त सांगायचं की अजूनच आपण जवळ येऊ. जवळ म्हणजे तुम्ही कीर्तन ऐकत असाल तर जवळ आलं, आणि कसं तरी काहीतरी करत असाल तर तिकडच राहाल तुम्ही, जवळ येणारच नाही तुम्ही. जवळ येण्याचे प्रयत्न तरी ठेवा कमीत कमी. दुसरं उदाहरण असं आहे, पाणी आहे, पाणी इकडे लक्ष आहे ना, आणि त्याच्यात दूध आहे. दूध आणि पाणी दोन्ही एकत्र आहे. आता दूध आणि पाणी एकत्र असलेलं हे पुन्हा जर वेगळं करायचं असेल तर कोणाला बोलवावं लागेल? हो, राजहंसाला. राजहंस जर आला तर तो राजहंस आपल्या तोटीच्या साह्याने पाणी पाणी एकीकडे आणि दूध दूध एकीकडे, तो जसं आपल्या तोटीच्या साह्याने त्याला वेगळे पण तयार करून देईल. हे जसं आहे तसं इथे ज्ञानोबा सांगतात, सलिली पय जैसे. हे दुसरं उदाहरण, सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे ते निवडोनी राजहंसे वेगळे की जे. ज्ञानोबा सांगतात सलिली पय जैसे. पय नाम दूध, सलील म्हणजे पाणी. हे दोन्ही एक होऊनी मिनले असे, हे दोन्ही एकत्र आहे. मग निवडोनी राजहंसे वेगळे की जे. राजहंस काय करतो? वेगळं करतो. ही दृष्टांताची ओळी. अजून सिद्धांत दृष्टांताची ओळी आहे का? ज्ञानोबा सांगतात, केवी अनात्म वर्गनिर सांडोनी आत्मरसाचे क्षीर जे ठरताची सविचार राजहंस. माऊली म्हणतात अनात्म वर्गनिर. अनात्म म्हणजे ईश्वराला सोडून जगत. जे जे आहे ते अनात्म हे पाणी आहे, आणि आत्मरसाचे क्षीर व आत्मप्राप्ती आत्मसाक्षात्काराचं क्षीर नाम दूध आहे. मग आत्मसाक्षात्काराचं दूध आणि ईश्वराला सोडून जे जे असेल ते पाणी, हे दोन्ही आहे एकत्र. पण सविचार राजहंस तरताचे विचारयुक्त राजहंस नाम संत हे तरतात, म्हणजे त्या उपाधिरूप जगतात व्याप्त असलेला परमात्मा नेमका निवडून घेतात. गेले राजहंसे पाणी काय? एकनाथ महाराज म्हणतात राजहंस प्राण्यांनी कधी दुधाबरोबर पाणी नेलेलं पाहिले का? तसा महात्मा परमात्म्या बरोबर जगाच्या मागे लागला कधी पाहिले का? नाही. जगत त्याच्या दृष्टीनं वजा आणि त्याच्यातला फक्त परमात्मा परमात्मा ते निवडून काढतात. ह्या झाल्यानं दोन ओळ्या. आता याचा पुन्हा सिद्धांत आहे का? या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्व गत ते तत्वज्ञ संत स्वीकारित हो. ते संत ते तत्वज्ञ संत म्हणजे त्याचं ते लक्षण आहे, त्याला ते विशेषण आहे. कोणते संत? तत्वज्ञ संत. तत्वज्ञ संत उपाधी रूप जगतामध्ये व्यापक असणारा परमात्मा किंवा परमात्मा तत्व ते त्यांच्या राजहंसासारख्याच्या तोटीनं, त्या साह्यानं म्हणजे ज्ञानाच्या तोटीनं ते काय करतात? त्याच्यातला परमात्मा परमात्मा सेवन करतात, प्राप्त करतात, आणि आसार जगताची वजाबाकी करतात, त्याग करतात. म्हणून तुकोबारांचा सारा आसाराचा विचार तुम्ही करा. विठ्ठल विठ्ठल. सारा बरोबर असार येऊ देऊ नका आणि आसारा बरोबर सार जाऊ देऊ नका. पुन्हा एकदा ऐकून ठेवा, काही वेळेला सारा बरोबर आसार येईल तर तुमचं सार बिघडेल बरं का, आणि काही वेळेला आसारा बरोबर सार जाईल तर मग सार जाईल. पहा नाही तर द्या सोडून. ट्यूबलाईट सारखं डोके दिसत तुमच्या घरात जर सार आहे आणि ते आसार आहे. आसाराबरोबर सार आला तर सार बिघडत, आणि आसाराबरोबर सार गेलं तर सार जाईल, काहीच राहणार नाही खाली. सार जर गेला आपल्या हातातला राहिलं काय खाली? परमात्मा वजा शून्य, काहीच बाकी राहिलेलं नाही. म्हणून याकरता सारा आसाराचा विचार तुकोबारा आपल्याला करायला सांगतात. असार नाम जगत आणि सार नाम परमात्मा. तुकोबारा सांगतात सोप्या भाषेत, फरकाचा तो संसार संसार खलकट आणि सार आहे फक्त. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कादा हा दावीला जगदाकार. देवा हा जगदाकार आकार जो आहे हा मिथ्या आहे, आणि तू एकच एक सत्य तू सत्य तू विठ्ठला. विठ्ठला तूच एक सत्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहे, बाकी सर्व अनित्य आहे, बाकी तर सर्व अशा प्रकारचं मिथ्या होत आहे, भासमान आहे.
मग याकरता परमात्मा सत्य आहे, सार आहे आणि जगत सर्व आकार आहे. आकार सार पुन्हा एकत्र आहे आणि एकत्र त्यामुळे विचार करणं आवश्यक आहे, नाहीतर आपल्याला कळणार नाही. मग आता जगाबरोबर परमात्मा वजा नको तर परमात्माबरोबर जगतही तुमच्या बरोबर जमा नको. मग याकरता सारासाराचा विचार करा, विचाराने असा ठरवून त्याचा त्याग करा आणि विचाराने सार ठरवून त्याचा अंगीकार करा. मग सारासार विचार करा, हा पहिला प्रश्न. लोक म्हणे बर आता तुम्ही म्हणताच तर मग करू. लय म्हणणं तुमचं मग करा विचार करायचा ते एकदा का करू म्हणजे कधी कधीतरी, कारण करू हे पण भविष्यकाळवर दर्शक आहे की नाही. भविष्यकाळात कधीतरी करू, मला वाटतं कधीतरी करू तर करू, लाजू नका म्हणत जा, नाही तर एखाद्या दिवशी मरू अशी गोष्ट आहे. भविष्य काळाला काही लिमिट आहे, कधीतरी करू. तुकोबारांचा कधीतरी करू म्हणून चालेल का परमार्थामध्ये? कधीतरी करू. समजा कधीतरी करू म्हणा, कधीतरी करू म्हणण्याकरता जगाल का तुम्ही? गॅरंटी आहे का? आपल्या हाती आयुष्य आहे का? शास्त्रकार म्हणतात बाबा आपला मृत्यू आपण आईच्या पोटात असताना कधीच ठरवून आलो. आकळता आहे पण तो अनिश्चित आहे, निश्चित गॅरंटेड नाही की माझं वय आता 55 वर्षाचं आहे, अजून मी 45 वर्ष मिळून एकूण 100 वर्ष मी आमका जगणार असं कधी आहे नाही. त्याच्यामध्ये काहीच नाही. तुम्ही वाचा भीमदादा आणि धर्मराजाकडे एक अतिथी ब्राह्मण आला. ब्राह्मण भाऊ म्हणतो माझ्या मुलांचं मुंजीबंधन उद्या उदयिक करायचंय, मला काही द्रव्य द्या. धर्मराजाने सांगितलं दिवस सूर्यमान आता अस्तमानाला गेलेला आहे, उद्या सकाळी देतो. तो नाराज होऊन परत चालला. तिकडून भीमदादा आले. नमस्कार. नमस्कार का हो? चेहरा उतरून दिला आणि परत चाललात. म्हणे काय करू, उद्या मुलांचं मुंजीबंधन. धर्मराज दादांकडे गेलो. ते म्हणतात उद्या आता उद्या नेणार कधी, दळणार कधी, खाऊ घालणार कधी. लोक आज दिलं नाही तुम्हाला? नाही. भीमदादा म्हणजे इथंच थांबा थोडं. भीमदादा गेले त्या गोपुरावर उंच, आणि त्यावेळेस अशी पद्धत काहीतरी आश्चर्य घडलं तर तो मोठा ढोल होता वरती, तो वाजवायचा. ते धबा 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 जेव्हा बडवायला लागले की नाही भीमदादा, सगळेजण गेले भीमा अरे काय झालं? आम्हा म्हणले धर्मराजाला पाठवून द्या. धर्मराज रे भीमा आडबंगपणा सोडून द्या, काय झालं सांगतील की नाही? काय नाही म्हटले, मला आनंद झाला. कसला आनंद झाला तुला? मला एक आनंद झाला की या जगतात जर विचार केला तर 9 भीमर गए 10 भीमर गए मर गए 788 33 कोटी देवता मर गए पडे काल की फाशी जमका जो तडाखा दे तू त्या जाणे लडकावे. या काळाच्या तडाख्यात या जगतात अवतार संपले, 28,000 ऋषी संपले, मोठे मोठे 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 7 शते 9 मास मापा तया हिरण्य कश्यपा काय झाले. एवढे मोठे मोठे गेले आणि मला एक आनंद वाटला. म्हणे का आमचा भाऊ धर्मराज त्यांनी या मरणावर विजय मिळवला म्हणून मी नगारा वाजवतो. म्हणजे तुला कोणी सांगितलं मी विजय मिळवला? म्हणजे त्या ब्राह्मणाने सांगितलं. म्हणजे तुम्ही म्हटलं ना त्याला की उद्या येईल मग मी तुला दान देतो. उद्या तो येईल आणि तुम्ही त्याला दान देईपर्यंत तुम्ही जगण्याची गॅरंटी असल्याशिवाय तुम्ही सांगितलंय का त्याला? जर तुम्हाला गॅरंटी नसते तुम्ही म्हटलं ना की मी उद्या करील म्हणून, म्हणजे याच्यावर तुम्हाला गॅरंटी आहे, खात्री आहे जगण्याची. भीमा म्हणले त्याला ब्राह्मणाला बोलवून दान पहिले देऊन टाक भाऊ आणि तो नगारा बंद कर. मोठ्या माणसाला फार सांगावं लागत नाही, फार ज्याला सांगावं लागत नाही, जो लवकर सुधारतो त्यालाच मोठं म्हणतात. सांगून ऐकत नाही, जाऊ द्या ते मी घाबरत. भीमदादांनी ते केलं. मला मुद्दा याच्यातला सांगायचा आहे की मोठ्यांची गोष्ट आहे की मरण अनिश्चित आहे. मग तुम्ही म्हणाल विचारांनी करू करू मरेपर्यंत जगाल का? क्षणभंगुर नाही भरवता भारे सावध तुडा माया काही नसले मग पुढे हुशार थोडा हे राम राम क्षणभंगुर नाही बरोबरचा वारे सावध थोडा मायाचा. एका क्षणात क्षणभंगुराचा अर्थ क्षण म्हणजे 1 सेकंद आणि भंगूर म्हणजे नष्ट होणार. एका क्षणार्धात नष्ट होणार हे शरीर हे जगत. आणि तू म्हणतो मी पुढं कधीतरी करू. याच्यापेक्षा संतांचे भाव पुढे आहे. ग्रास घेऊ सत्ता नाही हाती बाकीचं तर जाऊ द्या, पण क्षणभंगुर हे जाईल न कळता आणि ग्रास घेऊ सत्ता नाही. तुम्ही जर म्हणाल मी चावून ठेवलेला घास गिळल तर एवढी सुद्धा सत्ता तुम्हाला स्वातंत्र्य नाही. एखाद्या तोंडात घातलेला घास तसाच बाजूला पडतो, जीभ बाहेर येते एकदम. काय झालं हो? काय नाही झालं, गेले आईस्क्रीम
गार पडले एकदम, चैतन्य गेलं. सांगा तुम्ही, आपल्या हातची गोष्ट आहे का? करू म्हणणाऱ्यांना करणं शक्य आहे का? हे तुम्ही कधीतरी करू म्हणता, जगणं तुमच्या हातात आहे का? नाही. मग जेव्हा करेल तेव्हाच काय करीत नाही, केव्हा तरी करू म्हणून चालणार नाही. याच्याकरता तुकोबाराने दुसरा शब्द घातलाय, उठा उठी विचार करा. दुसरा शब्द कोणता आहे? सारा काळ विचार करा, पण तो केव्हा करा? केव्हा तरी करू. उठा उठी हे पण लवकरात लवकर, ज्या क्षणी करेल त्याच क्षणी विचार करा, पण तो आत्ताच करा, नंतर करू. किती वेळा एखाद्या गावात काय अनुभव आहे, त्या गावात आपण सप्ताहात वर्षातून एकदा जायचं. ज्या बाबाचा मुक्काम, त्याचा प्लॉट यांची होता रिकामा, म्हणजे कळलं तुम्हाला एवढं, म्हणजे गळ्यात माळ नव्हती. आणि त्याला म्हटलं बाबा आता जवळजवळ तुमचं वय 65-70च्या आसपास, तो मला 70-85 झालं. म्हणलं मग तर आनंदाचीच गोष्ट आहे. मग आता 85 किती 100-1500 बरोबर आहे ना? आता काय 15 वर्षे राहिलेत, मग तुम्ही माळ घाला आता. थोडी शेवट का होईना, आमच्या अभंगात म्हटलंय शेवटची गोडकेची खरेला. आमचं गाडी जेव्हा आम्ही ऐकून आणखी ते साच पण पुढीले किंवा मरणी जे जात होतो ते यायला आहे, तुम्ही घाला माळ. तेवढं तुमचं म्हणणं ते झालं. मी म्हटलं त्याने ऐकलं आणि निघून आलो. 12 महिने त्याचा प्लॉट कसा तसाच पुन्हा, त्याच्यात बीजारोपण झालेलं नाही. तुमच्यावरती का म्हटलं बाबा तुम्ही अजून रिकामीच माळ घाला, सोडून तुम्ही म्हणता तर घालू. आम्ही आलो पुन्हा त्याचा प्लॉट जसं तसा. पुढच्या वर्षी गेलो त्या गावात, त्याचे मुलं जोरजोरात रडू लागले. जवळ गेल्यावर म्हणलं का रे बा का रडता? आणि आमचे वडील गेले ना. गेले कुठं? कोणत्या गावाला? सप्त्याला गेले. कुठं गेले? गेले म्हणजे वारले, संपले, मेले, आटोपले. आता सांगा, माळ घालू म्हणता 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 चौघाच्या खांद्यावर घातलं, माळ घातली मात्र तसे करू म्हणता म्हणता मरतात माणसं. अमुक करू, केव्हा तरी करू, केव्हा तरी करू, तसं केव्हा तरी करू. याच्यापेक्षा याला महत्व शास्त्रात नाही. मग कल करणे सो आज करणे सो आत्ताच्या त्याला महत्व नाही. तू कधीतरी करू म्हणशील तर त्याचा अर्थ नाही. मग याच्याकरता तुकोबाराने दुसरा शब्द घातलाय, सारासार विचार करा, पण तू केव्हा करा? आत्ताच्या आत्ता करा. उठा उठे. मग याच्याकरता तुकोबाराने आत्ता मी अभंग म्हटला, तुम्ही वाचू द्या, तुम्ही ऐकलाच ना सगळ्यांनी. राम राम स्मरा कधीतरी, आधी का मला वाटलं हे बरं. राम राम स्मरा कधीतरी नव्हे, आधी एकदा, आधी नव्हे डबल, आधी आधी, आत्ताचे आत्ता असा त्याचा अर्थ आहे. म्हणून केव्हा तरी नाही, आत्ताच्या आत्ता करा. म्हणून याच्याकरता अनेक संतांनी वर्णन केलेलं आहे. तुम्ही केव्हा तरी नाही, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता याच क्षणी. म्हणून तुकोबाराय जसं म्हणतात तसेच नामदेवरायांचा अभंग आहे. नामदेवराय सांगतात, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, पंढरीनाथा पंढरीनाथा, आले चरणी सेवा माता तुकोबार था जन्माचा, आले चरणी सेवा माता तुकोबार था जन्माचा. नामदेवरायांचा अभंग आहे. तेव्हा उठा जागे व्हारे आता, आता म्हणजे याच क्षणी जागे व्हा, केव्हा तरी नाही. केव्हा तरी म्हणा तर ते चालणार नाही. म्हणून लवकरात लवकर, ज्या क्षणी कळेल त्या क्षणी केव्हा तरी करू. मग पाहू. एकदा बेबीचं लग्न झालं का बस आम्ही मोकळे. बेबीचं होतं न होतं तर रामू आला. रामूचं झालं का मग कुठं ते म्हणाल तिथं मोकळेच. रामूचं होतं न होतं तर शामू आला. बस बाबा शामूचं झालं का मोकळेच. श्यामूचं होते न होते ते बेबी आधी बाळणपणाला. आता मोकळे कधी तुम्ही याला करू म्हणण्याला आणि पाहू घालू होईल याला शास्त्रात महत्व दिलेलं नाही. हे केव्हा तरी करू नाही, आत्ताच्या आत्ता करा. म्हणून उठा उठे. पहिला प्रश्न विचार करा. दुसरा प्रश्न केव्हा करा, आत्ताच्या आत्ता करा, उठाउठी करा. आणि तिसरा प्रश्न कशाचा करा, तार आणि साराचा करा. आता करा, साराचा करा आणि विचार करा.
मग लोक म्हणाले ठीक आहे, सारा आता असाच विचार आम्ही करायचा करू. पण विचार करून काय करायचंय तर त्याचा आता आचार आहे. नामधरा कंठी विठोबाचे नामधरा नामधरा कंठी विठोबाचे. महाराज सांगतायत या कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन अहोरात्र धारण करा. सततं कीर्तयन्तु मां वसन्तस्य दृढव्रता नमस्यन्तस्य मां भक्त्यानि ते उत्साहोपासते. किंवा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाची प्रबोध माझी आत्मचर्चा विषय उदंड गाठी किंवा कंठी धरिला कृष्ण किंवा सतत कृष्णमूर्ती सावळी हृदय कमळी या कंठामध्ये तुम्ही नामचिंतन धारण करा. म्हणजे या कंठात देवाच्या नामचिंतनाशिवाय दुसरं काही बोलण्याची नाही. आता देवाविन काही, आता देवाविन काही, आता देवाविन काही, देवाविन आता काही बोलण्याची नाही. देवाशिवाय दुसरं बोलावा, विठ्ठल पाहावा. जे जे काही बोलायचं असेल ते देवासंबंधी. म्हणून संत महात्मे जे बोलतात ते देवासंबंधी. आपण जे जे बोलू ते संसारासंबंधी आहे की नाही. पण मुक्त कधी बोलत नाही, भक्त देवाशिवाय बोलत नाही आणि संसारिक पामर विषयी देवा वाचून बोलल्याशिवाय राहत तुकोबाराय सांगतायत असं करा. तुम्ही काय करा, या वाचेला गोविंद गोविंद मनाला दरिया शंभ गोविंद देवाया. या वाचेला परमात्मा नामचिंतनाचा जागृती पोचणे पानवून किंवा गोविंदासनी गोविंदशैनी गोविंद त्या मनी बैसला याने या वाचेला सतत नामचिंतनाचा साहस करून छंद असा लावा लावी मना तिथे. या मनाला गोविंदाचं वेळ लावा, वाचेला परमात्म्याच्या नामाचा छंद लावा. किती वाचा देवाच्या नावाशिवाय कधीच रिकामी न बसली पाहिजे. तुम्ही पहा, छंद लावणंच अवघड आहे. एकदा मनाला किंवा वाचला छंद लावला का मग तिला म्हणावं लागत नाही विठ्ठल विठ्ठल म्हण म्हणून. असं म्हणतात विंचू चढवण्याचा मंत्र ज्याला येतो बर का, त्याला म्हणावं लागत नाही की आमच्या घरातल्या एका व्यक्तीला विंचू चावला तुम्ही चढवा म्हणून म्हणावं लागतं त्याला. त्याला विंचू चावलेला कळला की त्याचे मंत्र आपोआप सुरू होतात. स्टार्ट गाडी एकदम हेच आहे. तसं वाचेला एकदा नामचिंतनाचं खऱ्या अर्थाने वेळ लागलं की त्या वाचेला म्हणावं लागत नाही की वाचे आता तो घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. विठोबाचे गोड नाम माझे वाचे तू घे असं तिला म्हणावं लागत. तुकोबारा स्वतःचा अनुभव सांगतायत. माझी मध्ये झाली अनावर वाचा छंदया नामाचा माझ्या वाचेनं नामचिंतनाचा छंद घेतलाय. आता ती अनावर झाली म्हणजे न आवरणारी झाली. तुकोबारा कुठंही बसले तरी दिन रजनी धंदा गोविंदा ते बोवाडे येणी आणि काही धंदानी ते ध्याताचे गोविंदा या वाचेनं सतत 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 परमात्म्याचं नामचिंतन रात्र दिवस न कळे दिवस की अखंड लागले हे होते. किंवा रात्र न करे दिवस न करे अंगी खेळले होत हे याने सतत अहोरात्र सदा नाम घोष करू किंवा सुखे शिव ब्रह्मानंदान गाऊ रामनाम सदा अंडरलाईन करा. सदा म्हणजे निर्मी सातत्याने हो किंवा याहीपेक्षा अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण किंवा भक्तीचं स्वरूपच नारायण भक्तीचित्रात असंच म्हटलंय अखंड तैल धारावत. भक्ती अशीच असावी की जशी तेलाची धार जिथून सुकली तिथून जिथं येते तिथपर्यंत जशी अखंड असते तशी भक्ती करणाऱ्यापासून ज्याची करायची त्याच्यापर्यंत या नामचिंतनाचा अखंड ओघ असणं यालाच खरं सातत्याने अखंड म्हणतो. मला ते आपण सप्ताहामध्ये पत्रिकेत लिहित असतो अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे 7 दिवस आमच्या या गावात अखंड नामचिंतन होणार हा त्या हेडिंगचा अर्थ आहे. अखंड म्हणजे खंडना रहित, सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा. पण तो कशाचा अखंडत्व कशाचं तर नाम. या नामाचं 7 दिवस अखंडत्व आमच्या गावात राहणार आहे. पण खरं खंडत्व आहे का अखंडत्व आहे तुमच्या भागातली प्रथा मला माहित नाही.
पण विना उभा करण्याचं खरं शास्त्र तेच आहे की एरवी माणसं सगळे जमून रामकृष्णारी म्हणत नाहीत, पण विना ठेवावा. विना हे पण नारदाचं वादळ अधिष्ठान आहे आणि त्याच्या ज्याच्या जो विना आहे त्यांनी एकाने का होईना पण सर्वांच्या वतीनं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं त्यांनी म्हणावं. पण तो प्रहरेकर म्हणत असेल तर तो भाग्यवान आणि ते गावे भाग्यवान. पण बहुतेक कंडिशन वेगळीच दिसते आपल्याला. ज्याच्या गळ्यात पहारा त्याला मरणापेक्षा संकट पडल्यासारखं वाटतं. पहिला विला गळ्यात टाकला त्याला पहिली जांभाळी येते. काय झालं म्हणतो आज त्यातले त्यात बाहेर येईल, दुसऱ्याला हाका मारील, हे किती वेळ झाला मी घेऊन ये. तो जर नाही आला तर त्याला शिवाय गेली, इकडे विना वाजली. काही वेळ गोष्ट थोडी त्याची. तो जाऊ द्या, त्याचा भागच वेगळा आहे. तो स्वतः तसं करायला नको. नामचिंतन अखंड होणं नाही 12 महिने होतं, कमीत कमी 7 दिवस का होईना, पण ते नामचिंतन गावात व्हावं होणं महत्वाचं आहे. तसं तुकोबारायांच्या व संतांच्या त्या नामचिंतनाचं अखंडत्व तुकोबारायांचा तुम्ही सुद्धा तेच करा. नाम धरा कंठी, या विठोबाचं नामच या कंठात धारण करा की त्या कंठामध्ये देवाच्या नावाच्या दुसरं काहीच नाही आलं पाहिजे. अनेक वाचे न केली, सख्य नाम विठोबाचे आणि अनेक वाचे न केली या न्याय. मग आता तुकोबाराया सांगतात देवाच्या नामचिंतनाच्या दुसरं काहीच घेऊ नका, नामचिंतन करा. आणि जर असं तुम्ही नामचिंतन कराल तर त्याचा फायदा काय तो दुसऱ्या चरणात तुकोबाराया सांगतात. जर तुम्ही कंठात नाम धारण कराल तर काय होईल माहितीये, त्याच्या चिंतनाने तुमचं संकट निरसन झाल्याशिवाय तुम्हाला जे संकट येईल ना ते या नामचिंतनाच्या योगाने ते नाहीच होईल. तुकोबारायांचं वर्णन करतात, नामाच्या चिंतनी 12 वाटा पडती विघ्ने. कबीरदास महाराज म्हणतात दुःख में स्मरे राम सुख में स्मरे नातो, सुख में स्मरे राम तो दुःख काय तो. कबीरदास महाराज म्हणतात दुःखात माणसं राम राम म्हणतात, पण अगोदर दुःख येऊ देतात आणि मग ते निवारण करण्याकरता राम 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 राम. पण बाबा दुःखातच जर तुम्ही राम म्हणाल तर दुःख येणार नाही. मग ज्याच्याकरता देवाचं नामचिंतन दुःख निवर्तक आहे. तुमच्या बाजूला किती जरी दुःख असलं तरी पण देवाचं नाव घेतलं की तुमचं दुःख नाही झाल्याशिवाय जाणार नाही. मग तो होऊन तर तुम्हाला मग ते कृपा सिद्ध निवारिकाकडे कळाच्या चिंतन नसेल तुम्ही त्याचं चिंतन करा. पडता जड भारी दासी आठवावा मग तो होऊन मग तो होऊन वा वा. पडता जड भारी दासी आठवावा मग तो होऊन देशीन मग तो होऊन देशीन. जर तुमचं जड भारी संकट पडता, तुमच्या संकट पडलं आणि मग जर तुम्ही देवाचा धावा केला तर तो तुम्हाला 3 होऊ देणार का. आड घाली सुदर्शन, ते तुमच्या आड सुदर्शन घाली आणि तुम्हाला त्या दुःखातून काढून टाकेल. त्याच्याकरता तुकोबारायांच्या अनेक प्रमाणात अनेक प्रसंग. तुमच्या संकट आलं की मात्र तुम्ही एवढं तरी नाही अगोदर म्हणा तर नका म्हणून, पण संकट आल्यावर तरी का होईल तुम्ही राम 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 म्हणा ते तुमचं संकट निवारण. त्याच्याकरता पूर्ण भक्ती विजय पहा, उंचवली काही अभंग पहा. त्याच्याकरता देवाने सर्व भक्तांची देवाचा धावा केल्यामुळे संकट निवारण केली की नाही वाचा. आपण द्रौपदीवर वस्त्र हरण करण्याचा संकट याच्यापेक्षा अजून कोणतं आहे की नाही. तो दुःशासन राजन द्रौपदी वसनम बलात्काराने वस्त्राला हात केला दुःशासनाने घातला. भर सभेत आपलं वस्त्र हरण होतं, विटंबना होते आणि मोठ्यांची थोरांची पत्नी आपण 5 पांडव हत्तीसारखे सिंहासारखे मनासारखं विश्वाचा संहार करते आणि ते आपल्या पुढे काही करू शकत नाही. न्यायदेवता भीष्माचार्य अन्याय न होऊ देणारे पण खाली मान घातले. आता काय करावं. सातोत्तमाभान विचारणे शनैर्वाच्या रजस्वलासने एकांतेवा सोम मंद बुद्धे तुम्हाला सेम म्हणाले. हा दुःखाचा प्रसंग हा ओढवला तर द्रौपदीला कळलं की आता देवाचा धावा करण्याचा दुसरा पर्याय नाही. लगेच दोन दरबार गावातील कृष्ण गोपीचे नक्की एवढं वेळ काही भूताना किंवा जानाची ते नाते रमाला देवाचा धावा केला. कृष्णा धावरे लवकरे संकट पडले भारी हरिचा कैवारे आणि विघ्न निवारी कृष्णा धावरे. भगवंताची करुणावरती धावा केला. नव्हे नव्हे द्रौपदी म्हणते भरत भाम द्रौपदी थारी भरत भाम
दोपहरी खारी रखो लाज हमारे प्रभु लाज रखो तुम प्रभु लाज रखो तुम द्रौपदी म्हणते भर सभाम द्रौपदी खारी रखो लाज हमारी प्रभुजी लाज रखो तुम देवा या भर सभेमध्ये मला वस्त्रहरण करण्याचा प्रसंग आला असता, आता तो माझ्या लाज राखत नाही तर मग कोण आणि कशी लाज रक्षण करेल. देवाच्या भावाला सगळ्यांना माहिती भगवान परमात्मा धावून आले तिची लाज रक्षण केले. द्रौपदी दुसरा प्रसंग म्हणजे दुर्वासने जेल मागितलं तो प्रसंग. सर्व भक्तांवर प्रसंग आला. नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. आज बादशाहांनी एक गाय मारली आणि नामदेवरायांच्या कीर्तनात आणून टाकली. नामदेवरायांना सांगितलं खरेच कीर्तनकार असाल तर गाय उठवा, गाय उठवून कशीतलं तुम्हाला फाशी. मग त्या आताच्या कीर्तनकारांची अशी परीक्षा बरं कोणी पाहत नाही. आमचा डिपॉझिट कधीच जप्त झाला. गाय उठवा तर तुम्ही कीर्तनकार, नाही तर तुम्ही कीर्तनकार नाही. नामदेवरायांनी सांगितलं एवढंच आमच्या भगवंताच्या मनात आला तर घरी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता घरी मोडी हेळा मात्रे. आमच्या भगवंताच्या मनात आता क्षणात घडवून आणि क्षणात मोडून त्याच्या सृष्टी काय गायक काय जगत निर्माण करणारा जो देव हे विश्व निर्मिले त्याला काय गाय उठवणार मी उठवतो म्हणजे किती वेळात म्हणजे 3 दिवस लागतील म्हणे. ठीक आहे. देवाचा धावा केला. पांडुरंगे येयो पांडुरंगे जीवाचे जीवन येयो पांडुरंगे पांडुरंगे येयो पांडुरंगे. देवाचा धावा केला. पहिला दिवस गेला गाय उठत नाही. लोक म्हणजे कसलं वा काय खरं नाही, गंध खरा नाही, माळ खरी नाही, बुवा खरा नाही, काही सर्व असे नाही. गाय उठत नाही. सत्य गाय उठणं म्हटलं कीर्तनात तोंडाची गोष्ट आहे का. दुसरा दिवस गेला. दुसरा दिवस गेला गाय उठली नाही. मग तर लोक आता नामदेवराय फासल्याचं तर जे भाविक होते ते रडू लागले आणि जे हसू लागले वा सगळं जाऊ द्या हे असं हे काम सोडून आपल्या आळशी बनले, लोकांना फसवतात, जाऊ द्या फसवत अशी गर्दी जमली. तिसऱ्या दिवशी गाय उठले. बाकीच्यांना आनंद झाला पण देवाची हाजरी घ्यायला सुरुवात केली नामदेवरायांनी. 3 दिवस झाले. कुठे गेला होता तू. द्राक्षाचा खुडा चालू होता तर कोणाच्या घरी अपेक्षांकडे लग्न वगैरे होतं आहे घेऊन गेला होता. गेला कुठे होता. 3 दिवस झाले गाय उठली नाही. नामदेवरायाला देवाला देव वकिलाचा बाप. वकील किती मोठा दरोडा असला किती खुनी असला तर त्याला युक्तिवादावर सोडतात. तर हा वकिलांचा बाप भगवान परमात्मा त्याला काय सांगायला पाहिजे. तो नामदेवराय आगाऊ बोलू नका जास्त म्हणजे का चूक माझी नाही तुमची. म्हणजे कसं बादशाने तुम्हाला विचारलं गाय किती दिवसात उठवा तर तुम्ही मध्ये 3 दिवसाचे 3 पूर्ण होण्याकरता थांबले मी. तुम्ही म्हणलं आता उठत होतं लगेच उठवलं तुम्ही गाय. तुम्ही 3 दिवस मागून घेतले ते पूर्ण होण्यापर्यंत थांबलो मी. माझी चूक नाही. विधान विधान म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट. कितीही संकट असलं तरी त्याचं चिंतन केलं की निरसन झाल्याशिवाय. परवा मीराबाईची पुण्यतिथी झाली. सगळ्यांना चरित्र माहितीचे दिशा दाखवतं फक्त. मीराबाईंवर विषाचा त्याला प्राशन करण्याचा प्रसंग दुर्धर आहे, दुर्दैवानी आहे. लोक कहे मीरा भैरे बावळे बाप कहे सुंदर बांध मीरा नाचले. मुलाला मीरा वेगळी झाली बावर रंग बिघडली. मग आता राजाने विचार केला 4 माणसात न्याय देणार आणि माझ्या घरात जर अशी काही भांगर घडली तर मग मला 4 माणसात बोलता येणार नाही. तेव्हा मी तुम्हाला सांगतो मोठ्या प्रतिष्ठितांनी एक विचार केला पाहिजे. लोकांच्या भिंती गोटे जर अतिक्रमण करून काढायचे असतील तर अगोदर आपलं घर असं क्लिअर ठेवावं की अतिक्रमण होऊ देऊ नये. आणि जर आपलं घर अतिक्रमणात निघत असेल तर दुसऱ्याचे होते आपण काढू शकणार नाही. जर राजा म्हणू लागला तर माझ्या घरात जर भानगड तर मी लोकांना काय न्याय देऊ शकेल. सांगितलं आपल्या मंडळीला हे बघ हा विषयाचा त्याला मीराबाईचं मत परिवर्तन कर नाही तर हा विषयाचा त्याला पाडून मारून टाक तिला. त्या बाईसाहेबांनी घेतला. रडत रडत तो पेला घेऊन मीराबाईकडे. मीरा अगं तुला 20 वाजण्याचा प्रसंग आहे. तू आई देवाची भक्ती सोडून दे आणि तू आता लग्न करून देणार राजे तेव्हा तू लग्न कर आणि खुशाल संसार चांगला कर. मीराबाईने सांगितलं किती सुखवान मदवेळा तर मी सगळ्या गोळा नाचली. मी देवाचे रूप झाले. आता आजचं भोग भोगणे माते नाही लाड. मला आजचं भोगासंबंधी इच्छा राहिली नाही. भक्ती प्रेम गोड लिहिलेली मा. हो गीतेच्या 5व्या अध्यायाचा असं म्हटलेलं आहे की नतेषु रमते बुधा. भोगा दुःख नाही होते अत्यंत कौंते नतेषु रमते बुधा. त्याला खरं कळलं तो इथे रमवान होणंच शक्य नाही. झालं मी 20 शेते पण संसार करणार नाही. मग 20 दिलं. विषका त्याला राणाजीने भेगा तिवत मीरा हाती बघ घुंगरे बांध मीरा नाची बघ घुंगरे
मीराबाईने भजन करायला बसली. दिवसाचा त्याला आनंदाने हसत हसत केला. त्याचा परिणाम केलाच घेतला मीराबाईंनी, पण मात्र विषयाची बाधा झाली देवाच्या मूर्तीला. मीराबाईसाठी घेतो त्याला, मीराबाई करता विषयाचा त्याला देवाने घेतला. इनडायरेक्ट शेताने दिसली मीराबाई, पण मात्र मूर्ती काळी पडली विठोबाची, देवाची कृष्णाची. आणि मग लोक म्हणले नाही. मग राजा पळत आला. तो म्हटला कुलम पवित्रम जननी कृतार्थ. खरंच माझं भाग्य मीरा, तू माझ्या पोटी जन्माला आली. खरं मुलगी अशी असावी की बापाला सद्गतीला नेणारी आणि दुर्गतीपासून वाचवणारी. मुलगी अशी असावी की बापाला वर नेणारी, वरून खाली आणणारी. शिवाजीराव निलंगेकरासारखी नको. मुलगी वर नेणारी असावी आहे की नाही. एवढ्या मोठ्या प्रयासाने मिळवलेलं मंत्रीपद वाया गेलं मुलीमुळे. खाली लावू द्या. मीराबाईनं काय केलं माहिती, शास्त्रात म्हटल्याप्रमाणे शास्त्र सांगतं पुत्र त्याला म्हणतात कोणाला. तसे बरेचसे नरकाचे प्रकार, त्याच्यात पूम नावाचा नरक आहे आणि पूम नावाच्या नरकातून जो तारतो त्याला पुत्र म्हणतात. मग ती कन्या असो अथवा पुत्र असो त्यालाच पुत्र ही संज्ञा आहे. पुन्हा नरकाद्यस्मात पितरम त्रायते सुतः तस्मात पुत्रम इति प्रोक्त स्वयमेव स्वयंभुवः. तस्मात पुत्रम त्याला पुत्र म्हणतात. कोणाला पुन्हा नरकाद्यस्मात पितरम त्रायते सुतः. पुम नावाच्या नरकातून जो पितरांना तारतो त्याला पुत्र म्हणतात. उदाहरणार्थ भगीरथ. वाचा आपण भागवत सगळं. म्हणजे मुद्दा त्यातला असा आहे. मग तो मुलगा असो अथवा कुणी कन्या पुत्र होती जी कन्या असो अथवा पुत्र असो तर त्याला पुत्रा त्याला कन्या म्हणतात. मीराबाईमुळे देवाची मूर्ती काही झाली. सगळेजण धावून आले की मुलगी असावी तर अशी असावी की देवाची आता उद्धार करणारी. मीरा तू आमचं पवित्र केलेलं आहे. ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे. मग मीराबाईने पुन्हा देवाचे स्तुती केली. देवा एवढा मोठा कालिया मर्दन केलं तर विष तुला प्यावं लागलं पण तुझ्यावर परिणाम झाला नाही. समुद्र मंथन प्रसंगी विष केलं तरी झालं नाही. पुतना मावशी किती विष भरून आली होती स्तनात तेवढ्या हात, पण काही परिणाम झाला नाही. आणि माझ्या ग्लास भर या विषयाने तू काळा पडला. पुन्हा जसाची तसा हो. धावातीवर पुन्हा देव जसाचे तसा झाला. कंठाला फक्त खून ठेवली विषयाची ती. मग सांगा तुम्ही याला म्हणतात की तयाच्या चिंतने निरसेल संकट. पद्मपुराणात मोठं उदाहरण आलेलं की राधिकेवर उष्ण दूध पिण्याचा प्रसंग आला असता राधिकेवर देवाचा धावा केला. परिणामी राधिकेला त्रास झाला. किंतु श्लोक जमतो आद्य उष्ण दुर्धम प्रतिपानतोंघा उत्साहलकास्ते मम प्रोत्सलंते मंदोष्णमयं हि न दत्तमस्ते युष्माभिरुष्णम तो पय प्रदत्तम. त्या ठिकाणी सुंदर वर्ण आद्य उष्ण दुर्धम प्रतिपानतोंघा. अतिशय उष्ण दूध श्रीराधिकाया हृदयारविंदे पादारविंदम विराजते मम हरनिशम प्रस्वयपाशबद्धम लवम लवार्धम चलत्यक्तीव. त्या ठिकाणी राधिकेवर तो प्रसंग आला असून सुद्धा राधिकेला दुःख न भोगता देवाकडे ती पार्सल गेली. त्याचा अर्थ एकच तयाच्या चिंतने. जर तुम्ही कंठात नाम धारण कराल त्या परमात्म्याचं तर त्याच्या चिंतनाने तुम्ही निरसेल संकट तुमचे संकट नाहीसे होते आणि सराल दुर्घट दुर्घट भय सिंधू तराल. अर्थात दुस्तर दुर्घट असं म्हटलेलं आहे. संसार सिंधू हा दुस्तर उल्लंघले उल्लंघिता पार आहे की नाही. किंवा दुसरे प्रमाण तुम्ही पहा करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार उल्लंघले सामर्थ्य. हा संसार सिंधू अतिशय दुस्तर आहे. आतापर्यंत तरुण जाण्याकरता अवघड आहे. अनेकांना तरुण जाणं तो अतिशय अवघड ठरलेला आहे. पण तुकोबारासमोर तुम्ही जर त्याचं नाव घ्याल तर तुम्हाला सहजगत्या तराल दुर्घट असणारा संसार पण तुम्ही सहजगत्या कराल. तरुण पहिल्या तीराला जात तुम्ही फक्त देवाचं नाव घ्या. राम नामाची सांगड बांधली आहे की नाही. देवाच्या राम नामाची सांगड तयार कराल आणि त्या सांगडेचा अंगीकार करून जर तुम्ही पलीकडे घ्याल तर हे राम नाम तुम्हाला भव नदीतून आपोआप पहिल्या तीराला मिळेल. विठ्ठल तुकोबारांचा अभंगच आहे. भव नदीतून तरुण जाण्याकरता हीच एक नौका आहे. भवतरावया उत्तम हे नाव भवतरावया उत्तम हे नाव भिजने पाव हात घालू. या भवनदीतून करण्याकरता उत्तम जर नाव असेल तर हीच नाव आहे. कोणती तुकोबाया सांगतात नाव धड करा सहस्रनाम नाव धड करा नाव धड
नामाची भव सिंधूची भव सिंधूची भव सिंधूची भव सिंधूची हरी भाव नाशिवंत आजी प्रिया नाशिवंत आजी प्रिया नाव धड करा सहस्र नामाची 1000 नामाची नौका धड करा त्याच्यात बसायचं प्रयत्न लागा बाळाला त्याच्यासाठी सोकरच्या वेळा वाटा पुन्हा नामाच्या सहस्र नावाला घरी सगळी संसार चालू झाले या 1000 नामाच्या नौके जर तुम्ही बघाल तर सहस्र नामे तू तुम्हाला तारक अशा प्रकारचं नामचिंतन ठरेल पुन्हा भवनतीतून करण्याकरता रामनामाच्या नौकेचा आश्रय घ्या तुकोबारासांचा जर घ्या तर कराल दुर्घट भवनतीतून तुम्ही करून जाल आणि मग लोकांनी सांगितलं ठीक आहे नामचिंतन आम्ही करू तर कधी करू त्याच्यात करण्यात काही फरक आहे काही वेळा 8 दिवस आठवडे भजनी मंडळ असतो 8 दिवसाच्या मध्ये कधीच नाम घेत नाही त्याला अर्थ नाही कारण गुरुवार असला तरच त्याने भजन करताना म्हणजे भजनाला म्हणे आज गुरुवार आहे म्हणे शुक्रवार मग मुली चालणार नाही गुरुवारच्या भजन मंडळाने गुरुवारी दिसून जर शुक्रवारी केलं तर त्याला वाद होईल का ही कल्पना करा तेव्हा त्यांना भलत्या भावी नामावळी सुलभ होळी भावी का भलत्या काही नामावळी काय नाम उच्चारिता आठवडे काही 15 एकादशी असेल तर काही मासिक शुद्ध असेल एकादशी वद्य आली करायचं नाही शुद्ध ते शुद्ध काही वार्षिक या सप्त्यात त्या सप्त्याला काही त्रैवार्षिक योजना म्हणजे या अधिक मासात केलं की पुढच्या अधिकातच काही 12 वार्षिक योजना या कुंभमेळ्यात केलं की पुढच्याच कुंभमेळ्यात 12 वर्षांनी एकदा आशा करण्याला तसे नाही मग तुकोबारा सांगतायत तुम्ही नामचिंतन करा पण त्या नित्य नियमाने करा जीवनात जन्माला आल्यानंतर आपण नामचिंतनाचा नियम धारण करा असं तुकोबारा तिथे करा जन्मोन्या तरी वाचे स्मरे राम या फुलामध्ये जन्माला राखला तुमचे वाचन राम स्मर पण स्मर पण कधी तर घरी हात नियम धर आपल्या वाचन नामचिंतन करण्याचा नित्य नियम ठेव जसं ज्ञानोबारांनी म्हटलं नित्य नियम नाही अतिशय दुर्लभ होता येते नित्य नियम असणं जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे मनुष्य म्हटलं की कधी नित्य नियम असावा पण भलताच नसावा हे तेवढंच खरं नित्यनियम असावा पण नामचिंतनाचा असावा नाही तर भलताच नियम नित्यनियम नसावा तो नित्यनियम असणं वाईट आहे पण नामचिंतनाचा नित्यनियम असणं तो अतिशय चांगला आहे पण तुकोबाला सांगतात तुम्ही नित्यनियमाने नामचिंतन करा मग अवघड असलं तरी नित्यनियमाने जे केलं तर ते सोपं होतं एवढी देवाचं नाव घेतलं की तुम्हाला जांभळ्या येतात पण नित्यनियमाने म्हणायचं तुम्हाला जांभळी येणार नाही आणि आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही त्यातल्या त्यात नित्यनियमाची गोष्ट आपण करू ज्ञानोबाला करता 12 सांगतायत 20 असेल तर आहारवास करतं समुद्र असेल तर त्याच्यावर पायवास करता येते त्यातल्या त्या अभ्यासाने काय काय होते जर अनेक उदाहरण दिले हो विषय हरिबरी समुद्र पायवाट करून ती वागम तुकडे अभ्यास केली म्हणून अभ्यासाची काही स्वर्ग विसर नाही याला जी माझ्या अभ्यास दिला लेकिन अभ्यास समोर भोजी मत्कर्म परमोभव मदारस्तमती कर्म आणि करून सिद्धीमवा असं म्हटलेलं आहे अभ्यासाची वेळेमुळे त्याच्यामुळे अभ्यासाची चांगलं कार्यसिद्धी तुकोबाला म्हणताय
याने आणि अभ्यास योग कर म्हणजे सतत नित्यनेमाने देवाचं नाव घे आणि देवाचं नाव जर सतत नित्यनेमाने जर घेतलं तर तुकोबाराय सांगताय काय होईल सांगू का तुम्हाला. जर नित्यनेमाने देवाचं नाव घेतलं तर तुझा उद्धार होईल यात संशय नाही. पण तुझ्या कोणत्याही विचाराचा उद्धार होईल. तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगताय भावे विठोबाचं गीत गाता कोटी तुम्ही भावानी श्रद्धेनी जर विठोबाचं गीत गाल त्याच्यात भावे हे महत्वाचं विशेषण लावलेलं आहे. मला त्या आपण जरी सुद्धा गीत गात असलो तरी देवाच्या नंतर असलो तरी पण ते भावे गावे ते भावानी गायला पाहिजे. भाव म्हणजे देवाला देवा कारणी भाव काही नाही एक भावाची कारण तुकामणी आणि विठोबाची तुकोबारांच्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो की देवाला आमच्या भावाशिवाय दुसरं काही लागत फक्त भाव पाहिजे ते महत्वाचं. भागवतातला श्लोक सांगू तुम्हाला. भागवतामध्ये भगवान म्हणतात भक्तीपैकी भक्ती भाव पाहतो. या चरण ध्रुवचे केवळ विद्या गजेंद्रस्य का जाते विध्वस्त या दवपते कुग्रस्ते उपवेशम कुब्जायाम कमनीयम रूप अधिकम चिंतक सुदाम नोधन भक्त्या पुष्यति केवल गुण भक्ती प्रियो माधवा. माधवा हा भक्ती प्रियो नवाच्या वाचा त्याच्यात म्हटलं पत्र पुष्पम फलम आणि प्रवेशात म्हणा. पुन्हा ज्ञानेश्वरी वाचा मग निस्सीम भाव उल्हासे मग अर्था व्हायचे निश्चित फळे गावले भलपयाचे हो. देवाला फक्त भाव प्रेम पाहिजे. देवाला प्रेम पाहिजे. महाभारतात तेच म्हटलेले संप्रीती भोजानी आपण भोजानी वा पुन्हा नते संप्रीती ते वापर करता येईल. ते सगळे श्लोक वाचले कळले तुम्हाला हो म्हणायचा फटाफट. त्याचा अर्थ असा आहे की परमात्म्याला प्रेम पाहिजे. हे तो अंतरीची गोडी पाहे जोडी भावाची देव भावाचा भुकेला ऐकलं सेवकाचा झाला किंवा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ न म्हणे होती साठवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. देवाला भक्त्या मान भिजा नाती आवा निश्चय चिंतक होता तो मानत तो ज्ञाता विकते तदनंतरम. देवाला भक्ती पाहिजे प्रेम पाहिजे भाव पाहिजे एक अर्थवाचे शब्द आहे. म्हणून तुकोबारांचा त्याकरता तुम्ही विठोबाचं गीत गा पण भावाने गा. आळ आल्यासारखं गाऊ किंवा रूढीचं म्हणून आमचे वडील हरिपाठ म्हणत होते आणि दशक्रिये त्या दिवशी आणि त्यावेळेला तिथे पिंडदान करू लागलो त्यावेळेला ते घास कावल्याने उतरला नाही. तेव्हा मी म्हटलं मी हरिपाठ म्हणत राहील दररोज. तेव्हा कावल्याने घास घेतला ना विलाजाने हरिपाठ म्हणावा लागतो म्हणून म्हणतो. आता जर आपल्या देवाला औषध नाही तो विधीचा झाला. आळ आल्यासारखा म्हणणं योग्य नाही. तुम्ही भावाने म्हणा. तुकोबाराय सांगतात आवडीनं म्हणा. आवडी आलं ठेकेला घरा किंवा कीर्तन गगरी सप्रेमाचे नामजरांचा अभंग नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गगरी प्रेमाचे चांगल्या प्रेमाने मी तुझ्या कीर्तन गगरात राहील असं नामजराय म्हणतात. म्हणजे देवाला प्रेम पाहिजे म्हणून तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात भजन करीत असताना भक्ती करीत असताना तुम्ही भावाने शुद्ध अंतकरणाने लिहिताच्या प्रेमाने देवाची भक्ती करा. म्हणून भावे गाता गीत विठोबाचं गीत भावानी गा श्रद्धेनं गा. आणि असं गाल तुम्ही तर तुका म्हणे कोटी कुळेती तुमचे कोट्यावधी कुळांचा उद्धार होईल. दोन्ही पक्ष पायी उद्धार तुमचे कितीही कुळ असले तरी त्या कुळांचा उद्धार होतो. आणि शास्त्र सांगतं आपल्या कुळात एखादा जर भगवत भक्त आला तर त्याच्या दुसऱ्या कुळा धरून जातात सद्गतीला प्राप्त होतात आणि दुर्गतीपासून वाचतात. तसं एखाद्या जर आपल्या कुळामध्ये हरिभक्त जन्माला आला तर तुकोबाराय काय भैरवाचं वर्णन करतात की नाही. पुरे एकते पुत्रमाय पोटे इथं तरी म्हटलं तुकोबाराय पोटे तिथे तुकोबाराय सांगतात पुरे एकते पुत्रमाय पोटे. काय केलं त्यांनी
हरिस्मरणे उद्धरे कुळे पोटी धन्यवंशी जन्मला भगीरथ. खरोखर तो भगीरथ जन्माला आला, गंगा आणून पूर्व दिशेने मुक्त. भागवतात त्याचं वर्णन आहे. आश्वयताम वत्स पितामह पशुस्तव इमेच पितरो दग्धा गंगांभोधंती तरत. गंगा आणली आणि आपल्या हजार सदनाचा वडिलांचा उद्धार केला. मग हरिस्मरणे उद्धरे कुळे पोटी, हरीच्या स्मरणाने कोटी कुळाचा उद्धार भगीरथाने केला नाही का? मग शास्त्रकार सांगतात हार असल्यापेक्षा एकच मुलगा असावा, पण कमीत कमी तो एकच चंद्र तमो हंते तारा गणोपित. एकच चंद्र असावा हजार चांगले असण्यापेक्षा. तसं एकच मुलगा असावा पण चांगला असावा, नाही तर मग किती मुलाचा बाप म्हणजे 10 मुलाचा बाप आहे. काय मुलं करतात? एकाचे देवर बाप, एकाचे कायम केंद्र, एकाचे ज्योती सरकार मान्य लायसन नंबर 17, एकाचे आता काय सगळं सांगू कशाला ऐका जाऊ त्याच्यातून. असे जर सगळे असतील तर त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यापेक्षा किती वेळ कशी आहेत त्याला फार महत्व आहे. नाही तर तुमच्याकडे कोंबडी जेव्हा पिले जाते तेव्हा तिला बरेच पिलं असतात. पुढे 10 पाच, मागे 10 पाच, इथून 10 पाच, इथून 10 पाच. विक्टोरिया राणी सारखी अशी म्हणजे इतना बड़ा परिवार है हमारा, इतना बड़ा परिवार है, इतना बड़ा परिवार है. पण काही दिवसांनी व्यक्ती विचारली असते तिला विचारलं बाईसा तुम्ही एकट्याच इतना परिवार म्हणजे हमारा परिवार ऐसा गया कैसा गया. मुर्गे ले को तो गंगा जी पीछे का कोई चिल्ली ले कोई बिल्ली ले कोई मंत्री ले हो गया सगळी वातावरण तिकडे याच्यापेक्षा किती हो याला महत्व नाही, मस्त आहे त्याला महत्व. किती मुलाचा बाप मी झालो याला महत्व नाही, कशा चांगल्या मुलाचा बाप झाला याला महत्व आहे. पण एकच मुलगा असावा तर चांगला सुसंस्कार असावा, कुठे देतो त्याचा उद्धार करणारा असावा. जशी विरोचन राजाची पत्नी म्हणजे बळीराजाची आई देवाला सांगते की देवा असा एकच मुलगा आहे पण असा तयार केला मी मुलगा भगवान ब्रह्मांड परमात्मा त्याच्यापुढे हात पसरावा. भले हुई सती नाही गई विरोचन के साथ आईचा पुत्र पैदा किया की प्रभू पतारे हात. देवा असा मुलगा घडवला मी, तू पैदा किया पैदा हुआ असं नाही म्हटले, पैदा केला घडवला संस्कार केले त्याच्यावरती की प्रमाणकारक परमात्मा त्याच्यापुढे हात पसरावा. एकच पण असा असला तर 42 कुळांचा उद्धार तो करू शकतो. याकरता मला वाटतं आपल्या मुलं प्रत्येकांना आहेत पण चांगली मुलं असणं आणि त्याच्यावर चांगले संस्कार करणं हे महत्वाचं काम आहे. आपण त्याच्यावर जर लक्ष ठेवून जर संस्कार घडवले तर आपल्या 42 कुळांचा उद्धार त्यांच्यामुळे होऊ शकतो. त्याकरता तुकोबारांच्या पोटात तुका म्हणे कोटी कुणीची कुणी तर कोणाची भावे जाता जिथे तयाच्या चिंतनी रसेल संकट तरार विरुभत भवसंदेव अभंगाचा भावाचा तुकला वेळ या तुकला. आपण त्या सगळे प्रेमाने भजन करा. 2 मिनिटात कीर्तना बनवतो. काळजी करू नका, पूर्ववेश करू नका. पुरुषाने हातवरती करा, स्त्रियांनी हातवरती करू नका, पण विठोबारक मात्र म्हणा. पुरुषाने हातवरती करा. महिला मंडळांकरता एक सवलत आहे की हातवरती करायचं नाही, पण दुसरी मात्र नाही. व्याज माफ करायचं का मुदला थोडंच करून चालायचं. त्याला हातवरती करा. पुरुषांची करायला पाहिजे ते वेळे ज्याचं त्याच्या लक्षातच नाही का मी जे बोलतोय ते. कोपरा राहिला कोपरा कोणता कोपरा कुठला का? हातवर काय केलं का सर्वांनी? वाजवत आला विठोबा रखुमार. भजन त्यामध्ये बरं झालं. आहे तुमचं तुम्हाला माहिती.
तुकोबारा सांगतायत आपण भजन करावं, भक्ती करावी आणि त्यातल्या शुद्ध आचार विचार सुधारावा. त्याच्याकरता विचार काय करावा, तर त्याचा विचाराचा विचार थोड काय होतो असा कोणता विचार करावा. तर मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला सांगितलं सारासार विचार करावा, सारासार विचार करावा. त्याच्यातला महत्वाचा थोडासा विचार सांगतो मी कीर्तनात होतो. सारासार विचार आहे, त्याच्यात तसे 2-3 प्रकार आहेत विचाराचे. काही विचार आहेत चला निरर्थक विचार, काही दुःखदायक विचार आणि काही मात्र सारभूत विचार. त्या विचारामध्ये 3 प्रकार आहेत. आपण करतो त्याच्यामध्ये काही निरर्थक विचार असतील तर काही दुःखदायक विचार असतील. पण शास्त्र सांगता आपल्याला विचार करायला तो दुःखदायक विचार करायचा नाही, तर निरर्थक विचार तर मुळीच करायचा नाही. मग विचार करायचा तो कोणता, निरर्थक विचार म्हणजे काय, त्यातल्या त्या दुःखदायक विचार म्हणजे काय, खरंच त्याचा विचार सांगतो. भजन करा, विचार विचार केलेला दिसतो पण विचारातून काहीच निष्पन्न होत नाही, याला म्हणतात निरर्थक. विचार करताना दिसतो पण विचार केल्यामुळे अधिक पदरात दुःख पडतो, याला म्हणतात दुःखदायक विचार. आणि विचार करीत असून नेहमी सुख होतो, याला म्हणतात सारभूत विचार. असे हे 2-3 प्रकार आहेत. निरर्थक विचाराचा प्रकार काही तथ्य समोरून उंच काढले त्याच्या काष्टाचे भोत गोण्या ते पाहिलून घरात आला आणि अंथरुणावर बसला आणि एकदम तो म्हटला बाबा 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 100 गुण्या कापूस पिल्याचा कधी मुलगा आला म्हटला दादा आंघोळ करून घ्या. काय आंघोळ करतो 100 गुण्या कापूस पिल्याचा कधी मिळाला कधी सुंदर मामूजी असं करा चहा द्या पूर्वी काय चहा पिली 100 गुण्या कापूस पिल्याचा कधी मिळायचा कधी कधी सारखं सुरू झालं. जेवण बंद, चहा बंद, छोटे बंद, सगळं बंद, पार असा होऊन गेला. त्याला यायचं करायला घ्यायचं कसं काय तुम्ही अरे काय सांगतात कशी झाली 100 गुण्या कधी नाही कधी त्याला समजून झालं. डॉक्टर म्हणजे त्याला तुम्हाला सलाईन द्यायला काय सलाईन देतो 100 गुण्या काय विचारू नका. मी इतकं मनाला आता वाटतं उंच कोणाची गुन्ह्या कापूस पिजणारा कोण याला विचार करायचं काही काम घडलंय का, तर विनाकारण झाला तो म्हणे अहो तुम्हाला काय कळलं का, म्हणजे काय कळलं कशावर ते जाऊ द्या पण पुढचा आहे का एका उंटावर जाऊन व्हिडिओ होणार होता त्याचा विषय त्या व्हिडिओ तिथे पडला त्याच्यामुळे ते कापूस भेटला सगळे उंटून ते कापूस जाऊन आता वाढा मात्र आपल्याला आता जेवण करतो. पण ते काही संबंध नाही. हा निरर्थक विचार आहे. या निरर्थक विचारातून काही निष्पन्न होतं काही होत नाही. निरर्थक विचार म्हणतात. काही मंडळी विनाकारण विचार करीत बसतात.
हे झालं का ते करून, ते झालं की हे करून. खरं म्हणजे हे जवळ नाही ते जवळ नाही. कांद्याच्या बटाट्या घालून बटाट्याच्या की वांग्या जवळ बांधले मिळून जमीन दिलं सुभाग आहे तो. पण खरं म्हणजे कांद्यातलं येत नाही तर बटाट्यात घालतात नाही. निरर्थक विचार आहे हा. जसा विचाराचा निरर्थक प्रकार आहे त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही. नाही काय. दुसरा दुःखदायक विचार आहे. विचार करतो पण पदरात पडते दुःख. काही नाही, घेणं नाही देणं नाही. तो म्हणला या म्हशीचे जे शिंगा असे वळून आले त्याच्यात माझं डोकं बसेल का. असं काही घेणं नाही. म्हशीच्या शिंगावर डोकं बसण्याची याला काही कर्तव्य नाही, नडलेलं नाही. एके दिवशी तो मला ही गोष्ट प्रयोगाने सिद्ध केलीच पाहिजे. मग शिकून आली असं तयारीतच राहिला. आला माशी थोडा थोडी मारून दिलं डोकं बसून. म्हशीला वाटतं काय आपल्या शिंगात अटकलं म्हणून ती पळू लागली. हे असं वर्गा खाली वर्गा खाली 10-5 लोक पुढून गेले. म्हशीला थांबवलं. डोकं रस्ता उभा झाला. डोकं फुटलं. त्याला ओढून घेतलं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. 6 महिन्याने घरी आल्यावर लोक झालं काय मूर्खा म्हशीच्या शिंगात डोकं अटकवलं. विचार तर करा. तो मला काय तुम्ही काय शिकवता काय समजता तुम्हाला. 4 महिन्यापासून विचार करत होतो डोकं बसेल का नाही डोकं. आणि तो विचार करून करून भागलं नाही म्हणून प्रयोग केला. तो म्हणला प्रयोग केला पण डोकं फुटलं ना. तो मला डोकं फुटलं तर फुटतो पण संशय येतो. पण कसला जो संशय होता की बसेल का नाही तो संशय दिला की जास्त प्रयत्न केल्यावर डोकं त्याला दुःख. विचार करून पदरात दुःख पडलं. काय म्हणजे पदरात दुःख पडतं याला मी दुःखदायक विचार म्हणा. असं म्हणतात. एक जावई बुवा सासूरवाडीला आला. तो म्हणला मामा आमच्याकडे कामाची जरा घाई मला न्यायचंय तिला. म्हणजे काय मंडळीला त्याला मला जरा मध्ये जा. जावई बुवा मला तुला न्यायचंय न्यायचं तर घेऊन जा. ते बांगडी काय होतं ते केलं. जेवण खाऊन झालं. सकाळी निघाले. पूर्वीची पद्धत ऐका हो. पूर्वीची पद्धत की गावाच्या सीमेपर्यंत पाहुण्याला पोहोचवायला जायचं. हा सासऱ्याच्या गावाच्या सीमेपर्यंत पोहोचवायला. तिथं तंबाखू गोळी तोंड टाकून गप्पा चालल्या. एक दादरी तसेच होतं मोठ्या जणाचं. तो म्हातारा म्हणे काय पीक आलंय म्हणे. जावई बुवा म्हणे काय बाजरीचं काय पीक आहे. नक्की असे का 100 पोते बाजरी होणार. तो जावई बुवा हुशार होता, सुशिक्षित होता. म्हणला मामासाहेब तुम्हाला इतकं धोरण दिसत नाही, तर्कज्ञान नाही, म्हणजे अंदाज करत नाही. नक्की तुम्ही सांगता ना पण याच्यात चूक आहे. याच्यात 50 पोत्याच्या वर बाजरी होणार नाही. तो म्हणला तुम्ही का नाही सुशिक्षित आहात पण याचा अनुभव आहे. जनरल नॉलेज तुम्हाला नाही. हो तर मला मात्र याचं नॉलेज आहे. मी शेतकरी आहे. 100 पोतेच होणार. तो म्हणजे तुम्ही का नाही ते जुनं टाळ होत्या फार मागचं तुम्ही काहीतरी बोलता ते बरोबर नाही. त्याचे 50 होते तो 100 होते. तो तुला करत नाही. पहिलं तुम्ही आणि होतं नंतर आले तुला मला. तो तुला करत नाही. तुला फार अक्कल आहे. तो तू गद्दा आहे. तो तू काय आहे बोलता बोलता वाढली. तो मला काय समजतो. तो मला काय समजतो. तुम्ही थोबाडी ठेवून देतो पण थोबाडी ठेवून दे. करता करता तो जावं दाखल होता. आळू विचारी होता. त्याने सासऱ्याला उचलून खाली पाहिलं छातीवर होता बसून त्याची पकडली. 50 पोते बाजरी. म्हणजे सासरा असा हत्ती होता. तो म्हणे तुम्ही किती जर मला घसरलं किती जर माझ्या बोटांनी बसली किती छातीवर बसून तुम्ही मला धमकी दिली तरी पण बाजरी 100 पोते. तो हा डबल हत्ती दोघंही. त्याची ती मोठी आणि लागली करून छातीवर बसला. त्याला सांगता येईन बाप ऐकून तो आता उडला समजूत घालावं की तिचं नाव होतं येसू. ती येसू जवळ आली आणि ती येसू म्हणाली दादा अहो शेत कोणाचं बाजरी कोणाची आणि वाद कोणाचा साप कोणाची घुसून राहिली. आणि तुमचं काय जे घडलं ते म्हणतात 50 पोते तर म्हणाना 50 पोते. तुमच्या पाठीचं सागर निघलं कातड निघलं लाल झाली रस्ता बंबाळ कार झाली तर तुम्ही म्हणाना हो. तो म्हटला येसू पाठ घासली तर घसू पण 50 पोत्याचा तोटा कसा सोसू. काय सांगावं. बाजरी कोणाची तोटा कोणाला काय 50 पोते काय संबंध नाही. गेलो नाही उगा दुःखदायक विचार करून पडला. दुःख पडलं पाठीचं सागर निघालं. असे विचार करायला जगात नमुने काय कमी आहेत. काही संबंध नसला तरी विनाकारण डोकं लावतो. अशा पुष्कळ गोष्टी मला त्यांना आपला वेळ घ्यायचा नाही. अहो म्हातारा म्हातारी दोघं बिचारी उन्हाळ्याचे एका अरुंद ओट्यावर झोपले. काही जेवण नाही. तो म्हटलं आता आयुष्यात मुलगा आहे संततीने पण तो म्हटला कागद म्हणे काय योगा जर आपल्याला मुलगा झाला तर तो झोपवायचा कुठं. ती म्हातारी म्हणे काय पाहूया काय बोलता बा तुम्ही. आपलं वय काय 95 माझं 85 वर्ष आता कुठे शक्य आहे का. तुम्हाला ते झालं बा आपण समजा झालाच मग मुलगा. ती म्हणजे आतापर्यंत झाला नाही. आपल्या प्रारब्धातच आपण स्वतःला दुःख मानावं आणि आता काय शक्य आहे का. तुम्हाला ते झालं बा पण जेव्हाची करणी झालाच मग
म्हातारी याला डोकं लावल्यापेक्षा हो म्हटलं बरं समजा झाला ना म्हणे ते सोपं तुमच्या पलीकडे सरकार ते पोर मध्ये पण म्हातारा पलीकडे सरकारला पोरापुरती जागा मध्ये केली आता मरावं तो म्हणे काय म्हणे काय समजा म्हणजे काय आता काय समजायचं समजा तर दुसरा झाला की खादा तर ती म्हणे पहिलाच नाही तर दुसरा कुठे तो म्हणे ते झालं तर आपण समजा झाला ते झाला तर पहिला दुसरं त्याला जर अजून जागा कुठं पण करू पलीकडे म्हणलं तर अजून पलीकडे सरकलं जागा गेली जागा गेली तसं सगळं खाली खोल गटार त्या गटरात झाड दिसून आपण पूर्ण आळून जाऊ गटरात पण पडल्यानंतर लोक धावून आले विचारले काय झालं काय नाही पण आता या म्हाताऱ्याला गटारात कोणी पाडलं पोरांनी पाडलं बरोबर पोरगा नसता तर त्याला पाडलं मग गटारात पोरांनी पाडलं असलेल्या की नसलेल्या पोरांनी मग नसलेले पोरं जर गटारात पाडतात विनोद सोडून द्या दुःखदायक विचार आहेत एकनाथ महाराजांचं वर्णन केले मधुर तुरंग घोड्या उडायला कल्पना म्हणून उडी जाता आपण घरावर पुस्तक काय झाले म्हणे बळी उडाला माझा घोडा स्मरणा तो पुतळा घडा म्हणून बंदी पडला रोकडा नेहमी बापुडा मनोरथी हे मनोरथाचा विचार आलेला आहे बाबामध्ये जाऊ द्या मुद्दा याच्यातला असा आहे ते दुःखदायक विचार हा निरर्थक मग आपल्याला तुकोबाराचे सारासार विचार सांगतायत तो कोणता तर हे दोन्ही सोडून तिसरा की त्याला आत्मानात्म विचार म्हणा त्याला सारभूत विचार म्हणा त्याची व्याख्या शास्त्रकारांनी केली आहे कोणता विचार करायचा हो कोहम कथमिदम जातम कोवय करता ते विद्यते उपादानम किंवा स्थिरम विचार स्वयं दृश्य हा विचार सांगितलाय कोहम मी कोण आहे कथमिदम जातम कोवय करता असे उपादानम किंवा स्थिर माझं उपादान काय माझं करता कोण माझं कार्य काय मी कोण आहे जसं श्रीमद शंकराचार्यांनी हस्तामध्ये त्याला विचारलं रे कस्वम शिशोम कुतोशी गंता चिन्नामतोम कुतः आगतो हे तू कुठून आला तुझं नाव काय तू कोणाचा शिष्य आहे तू कोण आहे असा जो विचार आहे तो मी कोण हा विचार करणं याला सारभूत विचार म्हणतात मी कोण ऐका करावा विचार ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी नेमका कोण आहे तुकोबारा सांगतायत की त्याचा विचार करा हे तुकोबाराचा दुसरा एक अभंग आहे मी हे आईची काय जाती अवघड भीती पाहता नाही होत उल्लंघन नाही होत उल्लंघन मी हे आईची काय जाती मी म्हणजे काय जात आहे मी म्हणजे नेमका कोण आहे मीचा नेमका तपास का मीचा नेमका शोध कसा याचा विचार करणं याला आत्मानात्मक विचार म्हणा तात्विक विचार म्हणा किंवा सारभूत विचार म्हणा जो विचार करायला सांगता ते सार म्हणजे काय प्रकृतीचा जगाचा संबंध काय जगाचा संबंध काय जीव शिवाचा संबंध काय जीव प्रकृतीचा संबंध काय याचा विचार करणं अर्थात त्या देहाला सुखदुःख का प्राप्त झाले सुखदुःख धर्म देहाचे आहे की आत्म्याचे आहे मग या सुखदुःखाचे धर्म नष्ट होण्याकरता काय करावं लागतं याच्याकरता मन विषय जाण्याकरता काय करावं लागतं हे चित्त निर्मळ होण्याकरता देवाकरता लागण्याकरता काय करावं लागतं वगैरे इत्यादी शुद्ध सत्व सात्विक जो विचार आहे ना हा विचार आपण करा आणि योगायोगाने विचार करण्याची शक्ती फक्त माणसाला आहे पशुपशवादिकांमध्ये विचार आहे पण मनुष्य देव प्राप्तीचा नाही नरशरीराच्या ठिकाणी विचार आहे तो देव प्राप्तीचा आहे बाकीच्या ठिकाणी विचार आहे पण कोणता खाण्यापिण्याचा आहे का नाही आहार निद्रा भय मैथुनानी समानितेतानी निर्नाम पशुनाम त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे विचार आहे पण कोणता खूप कडवा टाकला आपल्या लागल तितका खाणे विचार असल्याशिवाय करतो का तो सगळा खात नाही बरं त्यातल्या त्या झोप आल्यानंतर पाण्यातले प्राणी झोपतात बाहेरचे काय झोपण्याचा विचार आहे त्यातल्या त्या भोगाचा संसाराचा विचार आपल्यापेक्षा त्यांना चांगला आणि भय त्यांना कळतं सरकारला फिरून आपण घेऊन पळतो आपल्याला कोण सरपंच घेऊन पळत नाही का त्याला भीतीचा विचार नाही का त्याच्या ठिकाणी तुम्ही बैल शेतकरी असाल तर बैल असणाऱ्याचं ज्ञान असेल तर तुम्हाला त्या बैलाच्या पाठीवर आपणाची काठी उगारली तर चालण्याची शक्ती असली तर तो जोरात पाय उचलतो नसली शक्ती तर अशी पाठ खोल करतो कुठे अनुभव आता मग त्याला भीती कळते म्हणूनच कळतो ना तो त्याचं ज्ञान आहे मग त्याला ज्ञान नाही म्हटलं तर या आत्म्याच्या चैतन्याच्या या स्वरूपामध्ये बदल निर्माण होईल आत्म्याचं स्वरूप असं आहे की सदचित आनंद घन आहे ते मग सदचित आणि आनंद जर जे आत्म्याचं स्वरूप आहे आणि तो आत्मा जर त्या पशुपशवाधिकांमध्ये आहे तर त्या आत्म्याच्या व्याप्तीला दोष त्या ठिकाणी बाध त्या ठिकाणी येऊ शकेल म्हणून पशुपशवाधिकांमध्ये ज्ञान नाही असं म्हणून चालणार नाही ज्ञान आहे पण ईश्वर प्राप्तीचं नाही असं म्हणावं
लागेल. मग त्याच्या ठिकाणी देवाच्या प्राप्तीचं ज्ञान नाही. मग देवाच्या प्राप्तीचं ज्ञान माणसाला आहे. निज आत्मप्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य येऊन बाहुंड मनुष्य जे ही निज ज्ञान घातले पाहिजे. निज हे त्याचं विशेषण आहे. निज ज्ञान म्हणजे मूळचं ज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान, देव प्राप्तीचं ज्ञान नर शरीरात आहे. आणि देव प्राप्तीचं ज्ञान नर शरीरात आहे म्हणून मानवा सारासार विचार तू कर. विठ्ठल विठ्ठल. मला वाटतं आपण जर पक्षी झालो असतो तर आपल्याला कोणी विचार करण्याचा आग्रह केला. कोणी कधी म्हटलंय का गर्दबांना तुम्ही टाळ्या वाजवा, बैलांना तुम्ही वारी करा, म्हशीनं तुम्ही एकादशी करा, कुत्र्यानं तुम्ही देवाची महापूजा करा, वरदायन असं कधी कोणी सांगत नाही. यांना माहिती आहे ना, सांगणं म्हणजे आपण त्यांच्यात जमा होतं, त्यांना कळतच नाही. हे सांगितलं जातं माणसाला आणि जो सांगणारा तोही माणूस आणि ज्याला सांगतो तोही माणूस. आता न ऐकणारा मात्र पशु. हे तेवढंच कर. पशुला कळत नाही म्हणून तो करत नाही. तुम्ही पाहता या ठिकाणी एवढा मोठा सप्ताह आहे, त्या ठिकाणी परमार्थ करण्याचा अधिकार माणसाला आहे, त्याला कळण्याचा विचार आपल्या गावात सप्ताह आहे, कीर्तन आहे, बाहेरगावचे लोक आहे, आपणही कीर्तनाला गेलो पाहिजे. ते माणसाला कळत का पशुला कळत? या ठिकाणी एखादा जरी पशु आला तर कीर्तनाला, एखादा गाढव, एखादा कुत्रा, एखादा बैल आला का कीर्तनाला? नाही. झाला असं त्याला कोणी बैल कुत्रा म्हणेल का? आणि येत नाही तर त्याला कोणी माणूस म्हणेल का? पशुला त्याचं ज्ञानच नाही तर येईलच कसं काय? आणि जो येईल तर त्याला माणूस म्हणायला लागेल, त्याला पशु म्हणून चालेल कसं काय? म्हणजे या ठिकाणी माणसा करते सगळ्या निवडणुका दिला उभा राहते. हा नाहीतर विचार तोच चाललाय, पशुला कळलंच कसं? फक्त माणसाला जाऊ द्या. पण माणसा करता परमार्थ, माणसा करता सत्ता, माणसा करता कीर्तन प्रवचन आहे. आपल्याला ते कळते आपण माणसं आहोत. आणि म्हणून तुझं काय सारासार विचार आपल्याला करायला सांगताय, माणसाला सांगतायत. तुम्ही म्हणाल आमचा काही संबंध नाही, माळकरी टाळकरी तुम्ही पाहून घ्या. पण माणूस असाल तर तुमचा या अभंगाशी संबंध आहे. तुम्ही माणूसच नसाल तर आमच्याशी तुमचा संबंध नाही. तुम्ही म्हणाल सत्ता म्हणजे माळकऱ्यांचा आहे, सत्ता माळकऱ्यांचा नाही, सत्ता माणसाचा आहे. आणि तुम्ही माणूस असाल तर तुमचा संबंध सत्याशी आहे. तुम्ही माणूसच नसाल तर मग तुमचा मात्र संबंध नाही म्हटलं तरी चालेल. मग तुम्ही कोण आहे पुन्हा तुम्ही ठरवा. माणूस जर नसाल तुम्ही तर पुन्हा कोण आहे काय प्रश्न? तर मग माणूस म्हटला त्याचा धर्माशी, शास्त्राशी, परमार्थाशी संबंध निश्चित आहे. आणि आपण माणसावर आपल्याला परमार्थ शिकवला म्हणून सारासार विचार करा. त्याच्यात कधी केव्हा तरी नाही चालत. आता करा, उठा उठी विचार करा. आपण कोणता तर सार आणि आकार आता करा. आपण विचार करून काय करायचे? नाम धरा कंठी विठोबाचे धरल्यास फळ काय पडेल पदरात? तर तयाच्या चिंतनी निरसेल. आपण ते कसं घ्यायचं? तर घरी हाती नित्य नियमाने घ्यायचं. आणि असं जर केलं तर माझा उद्धार होईल का? तुझा एकटा त्याचा होईल यात नव्हते नाही. पण तुका म्हणे कोटल पुढे ती पुणे कोट्यावधी कुळांचा तुझा उद्धार होईल. ज्ञानेश्वर कीर्तन सप्ताह हा पहिल्यांदाच आहे, बरोबर आहे. आणि त्या सप्ताहातलं आजचं कीर्तन आहे. मला वाटलं आजचं कीर्तन काय नमुन्यावारी जातोय, पण त्या मानाने तुम्ही बहुसंख्येने आलात आणि शिस्तीत बसलात. आनंदाची गोष्ट आहे. आजच्या कीर्तनातून शिस्त जरी तुम्हाला कळली तरी पुष्कळ झालं. पहिलं कीर्तन माझ्यावर सोपवण्यात आलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने देवाच्या चरणी समर्पित करून या सेवेला मी पूर्ण विराम देतो. जाता जाता एकच सांगायचं, आपण प्रत्येकाने मनुष्य म्हटल्यानंतर मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य गळ्यात तुळशीची माळा धारण करणे, गंध लावणे, आषाढी कार्तिकी आळंदी पंढरपूर त्र्यंबकेश्वर पैठणची वारी करणे, गीता भागवत गाथा ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथ वाचणे, कीर्तन प्रवचन ऐकणे आणि चांगल्या त्या संगतीत राहून आपलं जीवन कृतार्थ करून घेणे. हे कीर्तनाचं सार आपल्या संग्रही ठेवून अनुकरण करून आपलं जीवन पहिलं फिरायला घेऊन शुद्ध आचरणाने पोहोचवा एवढीच विनंती आजच्या सामुदायिकरित्या ईश्वरचरणी समर्पित करून मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. 1 मिनिटात चाल होऊन कीर्तन पूर्ण होईल. रामकृष्ण हरी जप होईल. एक जाता थोडीशी अल्पशी सूचना आहे आपल्या परिसरामध्ये. इकडे कपालेश्वरला दरवर्षी सप्ताह असतो, चैत्रवद्य पंचमी ते द्वादशी. तिथेही चांगले कीर्तनकारांचे कार्यक्रम असतात. आपण सगळ्यांनी जाऊ. दुसरी एवढ्याच वर्षापुरती एक दुसरी सूचना असते, तो नैमित्तिक आहे म्हणजे नित्याच्या निमित्ताने आपलं सोनज टाकळी मालेगाव पासून पुढे अंतरावर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या सोनजला यावर्षी चैत्रवद्य पंचमी ते द्वादशी 7 मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त जरा मोठ्या प्रमाणात सप्ताहाचं आयोजन आहे. तेव्हा तारीख 18/4/87 ते 25/4/87 पर्यंत सप्ताहाचा काल आहे. तो त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी सोपानकाका महाराज, दुसऱ्या दिवशी विठ्ठल महाराज अंदरसुरकर, तिसऱ्या दिवशी ते भालेराव महाराज परभणीकर,
चौथ्या दिवशी जगन्नाथ महाराज पवार असे, विष्णू महाराज कवळेकर, धोकोजी महाराज असे मोठे मोठे कीर्तनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आपण सगळ्यांनी दररोज त्या कार्यक्रमाला येता आल्यास अधिक चांगले होईल. पत्रिका तुम्हाला तसे सर्वांना मिळतीलच, तेव्हा त्याही कार्यक्रमाचा आपण अवश्य लाभ घ्या अशी त्यांच्या ग्रामसंघातून मी तुम्हाला सूचना करतोय. दुसरी आता 1 मिनिटाचा 2 कीर्तन पूर्ण होईल. रामकृष्ण भजन झाल्याचे मात्र कोणी उठू नका एवढी विनंती आहे म्हणा. एक मिनिट उठू नका बरं आणि उठू नका दुसऱ्याला.